असं तुमच्याबद्दल ऐकताना असं ऐकलं की तुमच्या लिडरशिप खाली 37 लोकांपासून तुम्ही सुरुवात केली आणि ती आता 200हून जास्त लोकांपर्यंत पोहोचली आहे. तर हा प्रवास कसा होता? नक्कीच प्रवास सोपा नव्हता. वेगळा अप्रोच घेतला. मी काय केलं की माझ्या टीमसोबत बसून मी सुरुवातीलाच म्हणजे जेव्हा आम्ही खूप छोटी टीम होतो त्याच वेळेस माझ्या टीमसोबत एकत्र बसून म्हटलं की चला आपण बसूया आणि आपण आपली विजन तयार करू आणि आपली स्ट्रॅटेजी तयार करूया. बरोबर की आपल्याला नक्की जायचं कुठे. आणि जिथे जिथे मला वाटलं की आमचे ग्लोबल लिडरशिप जसे युरोपियन्स आहेत, आमचे अमेरिकन टीम आहे, ब्रिटिश टीम आहे, ह्या लोकांची टीमची जिथे जिथे मला तिथे गरज होती त्यामुळे त्या सगळ्या लोकांना आणलं. फिजिकली त्यांना इंडियाला आणलं, फ्लाईटमध्ये बसवलं, विजा देऊन त्यांना इंडियाला आणलं. 15 दिवस इथे पुण्यात बसवलं त्यांना आणि म्हटलं की हे स्ट्रॅटेजी मला एक्झिक्यूट करायची, हे माझं प्लॅन आहे आणि ही टीम आहे, त्यांना तुम्ही गाईड करा. जी ॲक्च्युअल रिक्वायरमेंट आहे ती रिक्वायरमेंट तुम्ही कशी फुलफिल करता आणि त्याच्यासाठी लागणारे स्किल्स हे तुम्हाला लागेल. आता हे जे आम्ही 500 लोक करणार आहोत पुढच्या काही वर्षांमध्ये आम्ही करणार आहोत, तर आम्हाला प्रायमरी स्किल काय लागतात? टेक्नॉलॉजी कंपनी असल्यामुळे आम्हाला जनरली टेक्नॉलॉजी स्किल्स लागतात. आता आमच्या प्रोडक्टमध्ये काय लागतात? क्लाउडच्या स्किल्स लागतात, AWS, Azure, गुगल वर्कस्पेस, अशा सगळ्या तुम्ही जेवढ्या तुमच्या 4 ते 5 जे मेजर क्लाउड टेक्नॉलॉजी त्या लागतात. आता इंडिया हेड म्हणून जर तुम्ही काम करताय तर तुमचीच निवड का झाली? तर ह्या प्रश्नाचं उत्तर माझा बॉस देऊ शकेल. नमस्कार मित्रांनो, कटिंग पे मीटिंग बाय चेतन पाटील या पॉडकास्टवर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आज आपल्या पॉडकास्टवर IT क्षेत्राबद्दल दिलखुलास गप्पा करण्यासाठी पुण्यावरून एक विशेष पाहुणे आलेत. कैलास सर, तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. नमस्कार. कसे आहात सर तुम्ही? मस्त मजेत एकदम. सर, तुम्ही आपला परिचय आपल्या प्रेक्षकांना द्यावा असं मी तुम्हाला विनंती करतो. माझं नाव कैलाश म्हैसेकर आहे. मी गेली काही वर्ष पुण्यातच आहे. म्हणजे मी पुण्यात आलो आहे 2010. 2010 पासून मी जसं आलोय आता मी इथेच आहे. म्हणजे मी पुणेकरच झालोय जवळपास. पण त्यापूर्वी मी अनेक देशात राहिलो आणि भारतात सुद्धा मी अनेक प्रदेशात राहिलो, अनेक शहरांमध्ये राहिलो, शिक्षणानिमित्त, कामानिमित्त. तर वडिलांची नोकरी अशी होती, आई वडिलांची नोकरी अशी होती की आम्हाला बाहेर राहावं लागलं. त्यामुळे माझं जवळपास शालेय शिक्षण जे काही होतं ते सगळं बाहेरच झालं. म्हणजे हैदराबादला झालं काही वर्ष कर्नाटकमध्ये, काही वर्ष इकडे, काही वर्ष तिकडे असं. बरोबर. आणि नंतर माझं बाकीचं जे फर्दर एज्युकेशन होतं, म्हणजे आता डिप्लोमा माझं लातूरला झालं, नंतर इंजिनिअरिंग केलं आणि नंतर मग IIM इंदोरवरनं MBA केलं. बापरे. आणि अशाच बरेच काही, म्हणजे नोकरी पण मग बाहेरच केली. SAP म्हणून एक खूप मोठी कंपनी आहे, बेंगलोरला आहे ती. बरोबर. मग त्या कंपनीमध्ये मी सुरुवातीला ॲज अ प्रोग्रॅमर म्हणून जॉईन केलं. अच्छा. मग प्रोग्रॅमरवरून तिथे आर्किटेक्ट झालो. आर्किटेक्टवरनं म्हणजे टेक्निकल आर्किटेक्टवरनं मी प्रोजेक्ट मॅनेजर झालो, प्रोग्रॅम मॅनेजर झालो, डिलिव्हरी मॅनेजर झालो. अशा म्हणजे त्या करिअरमध्ये आपल्या ज्या प्रोग्रेशन्स ज्या मिळतात, आपल्याला ग्रोथ मिळते आपल्याला ज्या करिअर, त्या सगळ्या ग्रोथ म्हणजे पायऱ्या सगळ्या चढल्या त्या सगळ्या. आणि मग शेवटी जेव्हा आम्ही पुण्याला जेव्हा पहिल्यांदा आलो त्यावेळेला मी कॅपजेमिनायला होतो आणि मग नंतर कॅपजेमिनाय सोडली आणि आम्ही स्वतःचं स्टार्टअप सुरू केलं. आणि ते असं करत करत मग ते स्टार्टअप विकली. मग नंतर दुसरी स्टार्टअप केली, दुसरी पण विकली. मग तिसरी स्टार्टअप केली, तिसरी पण विकली. आणि मग नंतर तो जो अनुभव होता, तर स्टार्टअप सुरू करून त्याचा जो अनुभव होता, म्हणजे आपण जे म्हणतो ना की जसं स्टेपिंग स्टोन होतं, म्हणजे लिडरशिप रोलसाठी एक माझ्यासाठी तो स्टेपिंग स्टोन होता माझ्यासाठी. मग तिथून मग डायरेक्टली मग CEOच्या रोलमध्ये गेलो. म्हणजे तुम्ही लोकांना असं वाटतं की डिरेक्टली जम्प व्हायला पाहिजे इथून तिथं. तुम्ही प्रत्येक पायरीवर काही ना काही शिकत गेलात. सो ॲज आता इंडिया हेड म्हणून तुम्हाला आता कोणत्या पोझिशनवर काय
काम करतं आणि त्याच्यावर कामाचा किती बर्डन असेल हे तुम्ही जाणून आहात. सर, आम्ही असं तुमच्याबद्दल ऐकताना असं ऐकलं की तुमच्या लिडरशिपखाली 37 लोकांपासून तुम्ही सुरुवात केली आणि ती आता 200हून जास्त लोकांपर्यंत पोहोचली आहे. तर हा प्रवास कसा होता? नक्कीच प्रवास सोपा नव्हता, राईट. ह्या सगळ्या प्रवासामध्ये अनेक चुका पण झाल्या. बरं. खूप चुका केल्या, हां. राईट. भरपूर चुका केल्या आणि भरपूर शिकलो पण. म्हणजे नुसतं मीच नाही, पण जेव्हा ह्या चुका आम्ही केल्या त्यावेळेस मी एकट्यानेच नाही केल्या, म्हणजे अख्ख्या माझ्या टीमनी पण केल्या आहेत. ओके. पण चांगली गोष्ट ही होती की आम्ही सगळ्यांनी मिळून एकत्र शिकलो या चुकांमधून, की काय करू नये, राईट. ह्याचा आम्ही व्यवस्थित अभ्यास केला. बरोबर. आणि त्यामुळे काय झालं की टीममध्ये एक बॉन्डिंग झाली आणि एक विजन जनरेट झाली. हां हां. म्हणजे माझं एकट्याचंच विजन नव्हतं, ओके. की अख्ख्या टीमचा विजन होता की आपल्याला पुढच्या 3 वर्षात आपल्याला काय करायचं आहे. तर आम्ही सगळ्या टीमनी मिळून काय ठरवलं की चला आपण बसून एक 3 इयर स्ट्रॅटेजी बनवू. अच्छा. की पुढच्या 3 वर्षात आपल्याला काय करायचं आहे. जनरली तुम्ही बघता की कुठल्याही मोठ्या कंपनीमध्ये की अशा ज्या स्ट्रॅटेजीज आहेत त्या जनरली कोणीतरी वरच्या लेवलवर, बोर्ड लेवलवर, CEO लेवलवर बसून करतात आणि नंतर ते खालच्या टीमला एक्झिक्यूट करायला जातात. पण मी थोडासा वेगळा अप्रोच घेतला. मी काय केलं की माझ्या टीमसोबत बसून मी सुरुवातीलाच, म्हणजे जेव्हा आम्ही खूप छोटी टीम होतो त्याच वेळेस माझ्या टीमसोबत एकत्र बसून म्हटलं की चला आपण बसूया आणि आपण आपली विजन तयार करूया आणि आपली स्ट्रॅटेजी तयार करूया. बरोबर. की आपल्याला नक्की जायचं कुठे. तर आता विजन म्हणजे काय? विजन म्हणजे हे आहे की आपलं ध्येय काय. बरोबर. की नक्की ॲज अ कंपनी जेव्हा आपण सुरू करतोय आपलं ध्येय काय. एखादा फॉर एक्झाम्पल एखादा हॉस्पिटल आहे, राईट. एखादा हॉस्पिटलचं विजन काय असू शकतं की प्रोव्हाइडिंग हेल्थ केअर ॲट अ अफोर्डेबल कॉस्ट. अगदी. त्यांची विजन असते, राईट. तसं आमचं विजन आम्ही सगळ्यांनी मिळून तयार केला. बरोबर आहे. आणि त्या विजनवर आमची स्ट्रॅटेजी पण बनवली की 3 वर्षात आपण हे जर आपलं लॉंग टर्म विजन आहे तर ह्याला अचीव्ह करायला पुढची 3 वर्ष आपल्याला काय करावं लागेल, काय लागणार आहे. बरोबर. आणि त्याच्यानंतरच्या 3 वर्ष आपल्याला काय करावं लागेल. कारण ह्या 3 वर्षात आपण काय केलंय तेच जर आपण परत पुढच्या 3 वर्ष आपण केलो तर विल वी बी सक्सेसफुल? नो, कारण आपल्याला स्ट्रॅटेजी चेंज करायला लागणार आहे. मग त्याच्यामुळे काय झालं की एक टीमला एक बॉन्डिंग आली, टीमला एक एक्सपिरियन्स आला की बाबा आपण बसून विजन कशी तयार करतो, बरोबर, स्ट्रॅटेजी कशी तयार करतो आणि त्या स्ट्रॅटेजीला आपण प्लॅन स्वरूपात कसं त्याचं रूपांतर करतो. आणि त्या प्लॅनला आपण प्लॅन आखलं आणि त्या प्लॅनला एकदा आपण तयार केलं आणि त्या प्रत्येका प्लॅनमध्ये एक जी ऍक्टिव्हिटी असते ती ऍक्टिव्हिटीची ओनरशिप कशी घ्यायची, बरोबर आहे, कोणी करायचं. मग त्याच्यानंतर आम्ही असं म्हटलं नाही की बसून की हे तू काम कर, हे तू कर, हे तू कर. नाही, आम्ही विचारलं की कोण आहे टीम मध्ये जो हे काम करू शकतो स्वतःहून. येस. म्हणजे त्याच्यामध्ये ओनरशिप आली. मग दिस वॉज अ कलेक्टिव्ह एफर्ट की असं नाही आहे की आम्ही वरती कुठेतरी बसून आम्ही ॲज अ लिडरशिप टीम आम्ही केलंय. आम्ही सगळ्यांना एकत्र घेतलंय त्याच्यामध्ये आणि त्यामुळे सगळ्यांची कमिटमेंट होती, सगळ्यांना बरंच काही शिकायला मिळालं. आणि जिथे जिथे मला वाटलं की आमची ग्लोबल लिडरशिप, जसे युरोपियन्स आहेत, आमचे अमेरिकन टीम आहे, ब्रिटिश टीम आहे, ह्या लोकांची टीमची जिथे जिथे मला तिथे गरज होती त्यामुळे त्या सगळ्या लोकांना आणलं, फिजिकली त्यांना इंडियाला आणलं, फ्लाईटमध्ये बसवलं, विजा देऊन त्यांना इंडियाला आणलं, 15 दिवस इथे पुण्यात बसवलं त्यांना आणि म्हटलं की हे स्ट्रॅटेजी मला एक्झिक्यूट करायची, हे माझं प्लॅन आहे आणि ही टीम आहे, त्यांना तुम्ही गाईड करा. आणि माझी टीम येऊन आणि त्याच्यामुळे काय झालं की लोकांना इथल्या आमच्या टीमला अगदी त्यांना शिकायला मिळालं. नॉट जस्ट माझ्याकडनं किंवा दुसऱ्या लिडरशिप, त्यांना ग्लोबल लिडरशिप कडनं अगदी खांद्याला खांदा लावून बसून शिकायला त्यांना मिळालं. ह्या प्रकारे आम्ही म्हणजे एवढी मोठी टीम आम्ही वाढवू शकलो, एवढं करू शकलो, कारण त्याच्या सगळ्यांचं त्याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट आहे. सगळ्यांची इन्व्हॉल्वमेंट ब्रिक बाय ब्रिक आपण जे म्हणतो ते सगळ्यांनी मिळून केलेलं आहे. हे माझ्या एकट्याचं नाही. आणि खरंच म्हणजे
खरा लीडर तोच असतो की जो सगळ्यांना घेऊन चालतो. आणि मला ती तुमची एक सवय आवडली की ओनरशिप द्यायची, कारण ओनरशिप दिल्यानंतर इंटरेस्ट येतो की मला काय करायचं आहे, तर तो जास्त इंटरेस्ट घेऊन काम करतो. जसं आता आता असं आमचं ऐकण्यात आलं आहे की पुढच्या 1.5 ते 2 वर्षात तुमची टीम 500हून जास्त लोकांपर्यंत पोहोचणार आहे, म्हणजे मॅनपॉवर वाढणार आहे. तर तुमचे प्लॅन बरोबर एक्झिक्यूट होताना दिसत आहेत आता. तर मॅनपॉवर वाढवताना किंवा टीम वाढवताना एका लीडरचा पॉईंट ऑफ व्ह्यू काय असतो, किंवा तुम्ही काय बघतात? द स्किल सेट्स बघतात किंवा मग व्हिजनला रिलेटेड काय स्किल सेट्स पाहिजे असतात, म्हणजे फिल्टरायझेशन कसं वर्क करतं तुमच्या पद्धतीने? लोक आता काय होतं की आपण एकदा एखाद्या कंपनीची स्ट्रॅटेजी आहे, फॉर एक्झाम्पल राईट, आता आम्ही रिसेंटली मार्केट एक्सपेन्शन करायचं ठरवलं आणि आम्ही ठरवलं की मिडल ईस्ट हा एक मार्केट आहे, ही एक मार्केट आहे ज्याच्यामध्ये आपलं प्रेझेन्स हवं आहे, कारण आपल्या प्रॉडक्ट्सला तिथे डिमांड आहे. ओके. मग आता आम्ही काय बघतो, सपोज आता त्या मार्केटमध्ये आम्हाला जर एंट्री घ्यायची आहे आणि आमचे प्रोडक्ट्स जर आम्हाला विकायचे आहे, तर नंबर 1 आपल्याला लागतात की तिथे मार्केटिंग आणि सेल्सची टीम लागते, राईट. जेणेकरून ती टीम काय करेल की त्यांचं काम हे असणार आहे की ते तिथे जाऊन स्टडी करतील मार्केट आणि तिथला डिमांड किती आहे ते बघतील आणि आपल्या कोणत्या प्रॉडक्ट्स आहेत, म्हणजे आता आमच्या प्रॉडक्टमध्ये किती पोर्टफोलिओ, जवळपास 40 प्रोडक्ट आहे. काय आपण सगळ्याच प्रोडक्ट्स विकू शकतो का? नाही. काहीच ठराविक प्रोडक्ट्स असतात ज्या त्या मार्केटमध्ये ॲप्लिकेबल असतात. मग ही टीम जी सुरुवातीला काय करेल, ती जाऊन बघेल की बाबा ह्या आपल्या 5 किंवा 6 प्रोडक्ट्स आहेत ज्यांना आपल्याला तिथे एकतर डिमांड आहे, आणि दुसरी गोष्ट महत्त्वाची काय असते माहिती की भले डिमांड असो का आपल्याला तेवढी प्राइस किंवा प्रॉफिटेबिलिटी मिळणार आहे का, बरोबर, ते पण महत्त्वाचं ऑब्व्हियसली. मग त्या हिशोबाने आपण काय करतो, ते तेवढ्याच आपण प्रोडक्ट्स आपण चूज करतो आणि त्या मार्केटमध्ये लॉन्च करतो. बरोबर. मग आता एकदा लॉन्च केलं की त्या प्रॉडक्ट विकायला लागतात, प्रॉडक्टची डिमांड वाढायला लागते आणि त्याच्यामुळे ते आपल्याला काय लागतं की आपल्याला आता बॅकएंड टीम पाहिजे जी सपोर्ट करणारी आहे, कारण ते प्रॉडक्ट वापरताना प्रॉडक्टच्या इश्यूज येतात, प्रॉडक्टला नवीन काहीतरी रिक्वायरमेंट येतात कस्टमरचे, कारण युरोपियन मार्केट मिडल ईस्ट मार्केटपासून टोटली डिफरंट आहे, कारण त्यांची लँग्वेज वेगळी आहे, त्यांचे काम करण्याची स्टाईल वेगळी आहे, त्यांचे लॉज वेगळे आहेत, कल्चर्स वेगळे आहेत, त्यांचे रेग्युलेशन्स वेगळे आहेत. मग त्या हिशोबाने आमचं प्रॉडक्ट पण वागलं पाहिजे, आमच्या प्रॉडक्टमध्ये पण मॉडिफिकेशन्स केल्या पाहिजेत. आणि ते जर आम्ही केलं नाही तर अख्खा जो युरोपला लागणारा प्रॉडक्ट जर आम्ही तिथे जाऊन बसवलं तर तो प्रॉडक्ट पहिल्याच वर्षी फेल होईल. बरोबर. मग आम्ही माझं सांगण्याचा हे अर्थ आहे की कस्टमरची जी रिक्वायरमेंट आहे ती बेसिकली तुमच्या अख्ख्या कंपनीची स्ट्रॅटेजी ड्राईव्ह करते. ओके. जर का ती तुमची सेल्स स्ट्रॅटेजी असो, का तुमची मार्केटिंग स्ट्रॅटेजी असो, का तुमची स्किलिंग स्ट्रॅटेजी असो, का तुमची हायरिंग स्ट्रॅटेजी असो, का तुमची कुठली फायनान्शियल स्ट्रॅटेजी, कस्टमरची ॲक्च्युअल रिक्वायरमेंट आहे ती रिक्वायरमेंट तुम्ही कशी फुलफिल करता आणि त्याच्यासाठी लागणारे स्किल्स हे तुम्हाला लागेल. आता हे जे आम्ही 500 लोक करणार आहोत पुढच्या काही वर्षांमध्ये आम्ही करणार आहोत, तर आम्हाला प्रायमरी स्किल काय लागतात? टेक्नॉलॉजी कंपनी असल्यामुळे आम्हाला जनरली टेक्नॉलॉजी स्किल्स लागतात. आता आमच्या प्रोडक्टमध्ये काय लागतात? क्लाउडच्या स्किल्स लागतात, AWS, अज्युअर, गुगल वर्कस्पेस, अशा सगळ्या जेवढ्या तुमच्या 4 ते 5 जे मेजर क्लाउड टेक्नॉलॉजी त्या लागतात. दुसऱ्या आहेत आम्हाला डेव्हलपमेंट स्किल्स लागतात. आता डेव्हलपमेंटमध्ये काय, ओपन स्टॅक आहे आणि प्रोप्रायटरी स्टॅक पण. ओपन स्टॅकमध्ये तुम्ही जावा आहे, तुमच्याकडे ओपन सोर्सच्या सगळ्या टेक्नॉलॉजीज आहेत, राईट. फ्रंट एंड, बॅक एंड, ॲडमिनिस्ट्रेशन, ह्या सगळ्या लागतात. जवळपास आम्ही सगळ्याच टेक्नॉलॉजीज ओपन सोर्सच्या पण वापरतो, कारण काही कस्टमर्स आमच्या ओपन सोर्सवर आहेत. आता काही कस्टमर्स आहेत जे फक्त मायक्रोसॉफ्ट स्टॅकच वापरतात, हे ओपनचं. आता ते .NET टेक्नॉलॉजी आहे, अज्युअर टेक्नॉलॉजी आहे. खरंय. मग त्यामुळे आम्हाला ते पण बॅकबोन पाहिजे आपल्याला, त्या प्रकारच्या स्किल्स पण आम्हाला ठेवाव्या लागतील. आता काही कस्टमर्स आहेत फक्त ते गुगलच वापरतात, काही कस्टमर्स आहेत फक्त AWS, त्यांचा कम्फर्ट झोन तयार झालेला असतो. मग त्यामुळे आम्हाला तशा टेक्नॉलॉजीज पण ठेवाव्या लागतील. मग त्यामुळे जनरली आम्ही काय करतो की आमच्या हे टेक्नॉलॉजी स्टॅकमध्ये दोन्ही ओपन स्टॅकही आहे आणि जे पॉप्युलर स्टॅक पण आहे तशा पण आहेत.
आता आम्ही फक्त टेक्नॉलॉजीच हायर करतो नाही, नॉन टेक्नॉलॉजी पण आम्ही हायर करतो. का? कारण एक बिझनेस रन करायला नुसतं टेक्नॉलॉजीच लागत नाही, आम्हाला अकाउंटंट पण लागतील, फायनान्सची पण लोक लागतील, HR लागतात, मार्केटिंग लागतील, HR लागतील, रिक्रुटमेंट लागतील, कस्टमर सक्सेसची टीम लागेल, प्रोजेक्ट मॅनेजमेंटची टीम लागेल, प्रोडक्ट मॅनेजमेंटची टीम लागेल. ह्या सगळ्या गोष्टी पण ह्या स्किल्स टेक्निकल आहेत का? नाही. काही स्किल्स आहेत ज्या कॉम्बिनेशन, काही मॅनेजमेंट, काही टेक्निकल, काही मॅनेजमेंट, काही टेक्निकल प्लस कस्टमर मॅनेजमेंट, काही प्युअरली नॉन टेक्निकल. तर अशा आम्ही टेक्निकल आणि नॉन टेक्निकल ह्या दोन्ही स्किल्स आम्ही हायर करतो आणि दोघांनाही आम्ही तेवढाच इम्पॉर्टन्स देतो की काही कंपनीज असतात की बाबा टेक्नॉलॉजी स्किल्सलाच आम्ही जास्त महत्त्व देतो, नॉन टेक्नॉलॉजीला तेवढं नाही. बरोबर आहे. आमच्याकडे तसं नाही आहे. जेव्हा आम्ही पगार देतो कोणालाही, आम्ही जेव्हा ठरवतो, आणि ही खूप मोठी गोष्ट आहे जे मी सांगतोय आता, राईट, कदाचित 90% लोक सांगत नाहीत कुठल्या पॉडकास्टवर येऊन, पण आम्ही आमच्या कंपनीमध्ये पे पॅरिटी ह्या सगळ्याला खूप महत्त्व दिलंय. ओके. पे पॅरिटी म्हणजे काय की एखादा माणूस एका रोलवर काम करतोय आणि कुठल्या दुसऱ्या डिपार्टमेंटमध्ये दुसरा कोणी माणूस एका रोलवर काम करतोय आणि दोघांचा अनुभव आणि एक्सपिरियन्स एकाच लेवलचा आहे, त्या दोघांना सेम प्रकारचा पगार मिळाला पाहिजे. भलेही तो टेक्निकल असो का नॉन टेक्निकल असो, त्या दोघांना पे मध्ये पॅरिटी पाहिजे, इक्वॅलिटी पाहिजे. हे आम्ही सगळ्यात पहिले एन्श्युअर करतो. आणि माझ्याकडे कुठल्याही कधीही ऑफर अप्रुव्हल माझ्याकडे आलं की सगळ्यात पहिला प्रश्न मी माझ्या हायरिंग मॅनेजरला विचारतो, हॅव यू चेक्ड पे पॅरिटी इन युअर टीम? इफ दिस इज नॉट इन लाईन विथ पे पॅरिटी, आय एम रिजेक्टिंग दिस ऑफर. सर, याच्याने ऑफिसमध्ये असणाऱ्या पॉलिटिक्सवर जरा फरक पडत असेल का? कारण पॉलिटिक्स किंवा एकमेकांची ईर्ष्या का वाढतं की याला जास्त पॅकेज आहे, काम तर सारखंच करतो, तर कुठं ना कुठं एक डिस्टर्बन्स वाढत जातो टीममध्ये, तर त्याला एक सोल्युशन म्हणून असं पण पाहता येईल का? हे बघा, माझा 30 वर्षाचा अनुभव आहे. माझ्या 30 वर्षाच्या अनुभवामध्ये ऑफिस पॉलिटिक्सची महत्त्वाची कारणं काय आहे? नंबर 1 कारण जे आहे ना ते पे आहे. एक म्हणजे नंबर 1 कारण. आता बरेच जण काय 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 सांगतील, पण महत्त्वाचे कारण पे आहे. दुसरं कारण काय आहे की वर्क कल्चर. ओके. की तुम्हाला टॉक्सिक वर्क कल्चर आहे की बाबा तुम्ही 18 तास काम करताय, 15 तास काम करताय, 16 तास काम करताय, भले तुमची पे जास्त असो, तुम्ही दुसऱ्यांपेक्षा खूप जास्त पगार असेल तुमचा, पण तुम्ही जर 16 तास काम करत असाल, राईट, तुमचं वर्क लाईफ बॅलन्सच नाही, अजिबात नाही. हे एक दुसरं कारण आहे. तिसरं कारण काय आहे की तुमच्याकडे इनइक्वॅलिटी इतकी जास्त आहे की जिथे फॉर एक्झाम्पल मला प्रमोशन मिळालं नाही, त्याला प्रमोशन मिळालं आणि तुम्हाला वाटतं की आय वॉज मोर डिझर्विंग. ओके. राईट, माझ्यापेक्षा जास्त त्याला कसं काय मिळालं, त्याला का प्रमोशन मिळालं? मी 5 वर्षापासून इथे आहे, तो मागच्याच वर्षी जॉईन केला आणि त्याला कसं काय प्रमोशन मिळालं? खरं. हे ऑफिसमध्ये ह्या ज्या इनइक्वॅलिटीज आहेत ना, ह्याच्यामुळे तुम्हाला पॉलिटिक्स चा जन्म होतो. आणि ह्या गोष्टी जर तुम्ही सुरुवातीपासून, जसं मी तुम्हाला म्हणलं की जेव्हा मी कंपनीचं विजन ठरवलं, स्ट्रॅटेजी ठरवली, प्लॅन आखला आणि जबाबदारी दिली लोकांना, सगळ्यांची इन्व्हॉल्वमेंट सुरुवातीपासूनच होती त्याच्यामध्ये आणि सगळ्यांना त्यांच्या जबाबदाऱ्या क्लिअर होत्या. बरोबर आहे. आणि जसं मी दुसऱ्या ह्याच्यात मी तुम्हाला काय म्हटलं की सगळ्यात पहिले वी एन्श्युअर की पे पॅरिटी आहे. मग सगळ्यात महत्वाचा मूळ कारण जो होता तोच आम्ही काढून फेकून दिला. मग आता पॉलिटिक्स करायला उरलेलं काय? प्रमोशन. राईट. आता आम्ही प्रमोशनमध्ये पण आमच्याकडे स्ट्रॅटेजी अशी ठेवली. आता अनेक कंपनीज तुम्ही बघता आणि तुम्ही स्वतः IT इंडस्ट्रीमध्ये असल्यामुळे तुम्ही हे रिलेट करू शकता की अनेक वेळा काय होतं कंपनीजमध्ये की मी कदाचित 5 वर्षापासून इथं काम करतोय, राईट, आणि कोणीतरी कंपनीत जॉईन करतो 1 वर्षात, त्याला माझ्यापेक्षा जास्त पगार मिळतो, त्याचा मला त्रास होतो. अगदी. राईट. आणि तो एक मुद्दा. दुसरा की
सपोज कंपनीमध्ये एक प्रोजेक्ट मॅनेजरची पोझिशन ओपन आहे, राईट. अनेक कंपनीज काय करतात, ते ॲडव्हर्टाईज करतात आणि बाहेरून एक प्रोजेक्ट मॅनेजर घेऊन येतात. ठीक आहे, त्याची वेगवेगळी कारणं पण असू शकतात. पण आम्ही काय केलंय, आम्ही काय करतो की सगळ्यात पहिले एक प्रोजेक्ट मॅनेजरची पोझिशन ओपन झाली, मी अगोदर काय करतो आमच्याकडे कंपनीमध्ये की आम्ही अगोदर इंटरनली पब्लिश करतो. आणि आमची रिक्रुटमेंट टीम काय करते, इंटरनली जाऊन बघते की आपल्या कुठल्या टीम्समध्ये अशी लोक आहेत जे प्रोजेक्ट मॅनेजरच्या ह्या पोझिशनसाठी फिट आहे, एलिजिबल आहेत. आणि अगोदर त्यांचे ॲप्लिकेशन्स आहेत, त्यांची इंटरव्ह्यू होते पहिले, प्राधान्य त्यांना दिलं जातं. प्राधान्य त्यांना. ग्रेट. आणि त्याच्यामधलं जर कोणी सिलेक्ट झाला मग आम्ही त्याला प्रमोशन देतो. आणि त्याच्यामधनं वाटलं की आम्हाला कोणीही सिलेक्ट झालेलं नाही, मग तेव्हा आम्ही बाहेर पब्लिश करतो पोझिशन. म्हणजे ॲटलिस्ट आम्हाला संधी दिली गेली नाही किंवा आम्हाला माहितीच नाही अशातली जी भावना असते ती त्यांच्यातून निघून जाते ॲटलिस्ट. आणि एक सगळ्यात मोठी आमच्यासाठी गर्वकारक गोष्ट आमच्या कंपनीसाठी ही आहे की आमचं प्रमोशन रेट जे आहे 93% आहे. बापरे. विच इज व्हेरी व्हेरी हाय इन द इंडस्ट्री. म्हणजे एव्हरी 10 पोझिशन, म्हणजे 10 पोझिशन ज्या ओपन होत आहेत, जवळपास 9 पोझिशन इंटरनलीच फुलफिल होतात. फक्त एक पोझिशन आम्ही बाहेर करतो. दॅट्स गुड. मग त्यामुळे दुसरा जो महत्वाचा कारण होता ज्यामुळे प्रमोशन इनइक्वालिटी आहे ते पण काढून टाकलं. मग तर राहिलं काय पॉलिटिक्स करायला. खरंय. आणि तिसरं महत्वाचं कारण आम्ही काय केलं की आमच्याकडे ओपन कम्युनिकेशन ठेवलं. ओके. एनीबडी कॅन गो अँड टॉक टू एनीबडी. ओपन कम्युनिकेशन. आम्ही सर कल्चर बंदच करून टाकलं. कोणी कोणाला सर म्हणणार नाही. सगळ्यांनी प्रत्येकाला आपापल्या फर्स्ट नेमने हाक मारायचं, कोणी कोणाला सर म्हणायचं नाही. आणि ओपन कल्चर. तुम्हाला जर वाटत असेल की बाबा एखादी गोष्ट तुम्हाला खटकली आणि तुमच्या मॅनेजरची एखादी गोष्ट तुम्हाला खटकली किंवा तुमच्या कलिगची गोष्ट खटकली, तुम्ही या तर कोणी तुमच्या कलिगशी जाऊन बोलू शकता, या तुमच्या मॅनेजरशी बोलू शकता, किंवा तुमच्या मॅनेजरच्या मॅनेजरशी जाऊन बोलू शकता, बरोबर, किंवा HR बोलू शकता, कुणाशीही बोलू शकता आणि कॉन्फिडेन्शियली बोलू शकता. ओ, दॅट्स गुड. हे बंधनकारक आहे आणि आमच्या सगळ्यांच्या एम्प्लॉयमेंट कॉन्ट्रॅक्टमध्येच आम्ही लिहून ठेवलेलं आहे की एनी कॉलिग, कुठलाही कॉलिग तुमच्यासोबत कुठलीही गोष्ट कॉन्फिडेन्शियली डिस्कस करत असेल, हे तुम्ही दुसऱ्यांना डिस्क्लोज करता कामा नाही. केल्यास तुमच्यावर ॲक्शन घेण्यात येईल किंवा तुमच्या परफॉर्मन्सवर इम्पॅक्ट होईल. हे वारंवार आम्ही लोकांना जाणीव करून देतो कॉन्फिडेन्शियलिटी. त्यामुळे काय लोकांना कॉन्फिडन्स येतो की नाही बाबा, मी जाऊन एखाद्या माणसाशी जर मी एखादी गोष्ट मी बोललो तर ते कॉन्फिडेन्शियल राहील. आणि त्यामुळे काय होतं की तुम्हाला ओपन कम्युनिकेशन करायची संधी मिळते. नाहीतर काय करता तुम्ही, क्वाइट क्विटर्स. बरोबर आहे. तुम्ही आतूनच तुम्ही कोणाला बोलू शकत नाही, कारण मी ह्याला सांगितलं तो हा जाऊन त्याला सांगेल, तो जाऊन त्याला सांगेल, तो जाऊन इव्हेंच्युअली माझ्या मॅनेजरला कळेल आणि नंतर माझ्यावर ॲक्शन घेतली. बरोबर आहे. मग ह्याचा आम्ही रूट कॉजेस काढून टाकलं. नाही, दॅट्स गुड. म्हणजे हे खरंच होतं की आता आपण घुसमळत राहतो की हे मला बोलायचं पण कसं बोलायचं, आणि आपण दुसऱ्याला सांगितलं की मॅनेजर येतो, तू आधी मला सांगायला पाहिजे होतं. प्रॉब्लेम्स सॉल्व्ह होण्याच्या ऐवजी वाढत जातो. बरोबर. सर, आता इंडिया हेड म्हणून जर तुम्ही काम करतायत तर तुमचीच निवड का झाली? म्हणजे बाकी कॉम्पिटिटर असतीलच किंवा तुमचे कलिग्स असतील तुमच्या लेव्हलला, कारण की एक पद देताना बरेच लोक असतात. एक जॉब ओपनिंग काढले तरी 40 लोकांचे फॉर्म येतात. तर तुमच्यात असे कोणते स्किल सेट्स होते की असं वाटतं तुम्हाला की कदाचित या गुणांमुळे माझी निवड झाली? खरं तर ह्या प्रश्नाचं उत्तर माझा बॉस देऊ शकेल. तुम्ही पण आता बॉस आहात. कारण त्यांनी माझी निवड केली, तर त्यांनी काय बघितलं माझ्यात, कारण आय एम शुअर त्याच्याकडे कमीत कमी 40 किंवा 100 कॅन्डिडेट असतील. त्यांनी पण 10-15 लोकांना इंटरव्ह्यू केले असेल आणि त्यांनी माझं सिलेक्शन केलं असेल. काय बघून सिलेक्शन केलं असेल, तो ही विल प्रॉबेबली बी द राईट पर्सन टू आन्सर. पण तरीही एका बॉसच्या दृष्टिकोनातून जर बघितलं मी की आपण प्रामुख्यानं काय बघतो, एखादा इंटरव्ह्यू करताना आपण कोणालाही एका पोझिशनला इंटरव्ह्यू करतो, आपण काय बघतो?
सगळ्यात महत्त्वाचं आहे की तुमच्यात ही स्किल आहे का नाही. राईट. आता पूर्वी काय करायचं की सगळ्यात पहिले क्वालिफिकेशन बघायचे. हा. आता काय झालं या जेनझीमुळे आम्ही क्वालिफिकेशन पण फारसं बघत नाही. ग्रॅज्युएट आहे सफिशियंट आहे राईट. कारण एक काही स्टँडर्ड मेंटेन करायला यु नो. तर कारण एवढ्या लोकांमधनं आपण फिल्टर डाऊन करायला आपण फिल्टर कसं करू. एक बेसिक काहीतरी एक लेवल ठेवतो की ज्याच्याने जे आपण फिल्टर करतो एक ग्रॅज्युएशन लेवल. दुसरं काय फिल्टर बघतो आपण की बाबा जॉब डिस्क्रिप्शनमध्ये लिहिलेल्या ज्या काही रेस्पॉन्सिबिलिटीज लिहिलेल्या आहेत राईट त्या स्किल्स ह्या माणसामध्ये आहेत का नाही. बरोबर आहे. आता आपण जे म्हणलं सपोज मी हायर करतोय जावा डेव्हलपर हायर करतोय राईट. तर जावा डेव्हलपरसाठी सगळ्यात पहिले काय बाबा ग्रॅज्युएट आहे का नाही. ठीक आहे ह्याला जावाच्या स्किल्स आहेत का नाही. आता स्किल्स तुम्ही डेमॉन्स्ट्रेट कसं करता राईट. एखादं सर्टिफिकेशन केलं तुम्ही बरोबर. म्हणजे त्याच्याने तुम्हाला काय व्हॅल्यू येते की बाबा हां मी जावा सर्टिफाईड म्हणजे मी त्या ट्रेनिंग थ्रू गेलेलो आहे. आता ग्रॅज्युएशन म्हणजे काय आहे एक प्रकारचं सर्टिफिकेशन आहे की बाबा ह्या गोष्टी मी कॉलेजमध्ये किंवा युनिव्हर्सिटीमध्ये शिकलोय त्यामुळे मी ट्रेंड आहे या गोष्टींवर राईट. तर अदरवाईज कोणीही क्लेम करू शकतो की अनेक वेळा आम्ही सर्टिफिकेशन पण बघत नाही. जरुरी नाही की सर्टिफिकेशनच पाहिजे. सर्टिफिकेशन बघत पण नाहीये जेव्हा तुमच्याकडे चांगला एक्सपिरियन्स आहे. दॅट इज द थर्ड वन की तुमचा अनुभव तुम्हाला त्या क्षेत्रातला अनुभव आहे का नाही. आता अनुभव मध्ये काय आहे अनेक लोकांना काय असतं की 3 प्रकारचे अनुभव असतात. एक सुपरफिशियल अनुभव की तुम्ही ऍक्च्युली तुम्ही काम काही केलेलं नाही फक्त तुम्ही त्याची माहिती आहे तुम्हाला राईट. थेरॉटिकल नॉलेज आहे पण तुम्ही ऍक्च्युली काम केलेलं नाही. आणि दुसरा अनुभव काय आहे तुम्ही काम केलंय पण तेवढं डीप मध्ये तुम्हाला माहिती नाही राईट. आणि तिसऱ्या लेवलचा अनुभव काय आहे की तुम्हाला त्याच्यावर तुम्ही काम केलंय पण फार डीप नॉलेज आहे तुम्हाला त्याच्यावर की तुम्हाला अगदी आर्किटेक्चर पासून स्टॅक पासून टेक्नॉलॉजी पासून ते डिप्लॉयमेंट पर्यंत आणि नंतर डिप्लॉयमेंट केल्यावर काय इश्यूज येणार आहेत तर ट्रबल शूटिंग आणि त्याला परत करेक्ट करून परत तुम्ही प्रोडक्शन मध्ये टाकायचं आहे. हा जो सर्कल जो कम्प्लीट होतो त्या सर्कलचा अनुभव आहे. मग हे आपण सगळे बघतोय. आता कदाचित माझ्या बॉसने पण तेच बघितलं असेल की बाबा मला इंडिया हेड पाहिजे. तर इंडिया हेड मला असा माणूस हवाय की जो सुरुवातीला बसून विजन ठरवू शकतो कंपनीची. त्या विजनला स्ट्रॅटेजीमध्ये कन्वर्ट करू शकतो. बरोबर. आणि त्या स्ट्रॅटेजीला एका प्लॅनमध्ये कन्वर्ट करू शकतो. आणि त्या प्लॅनला काही लोक असाइन करू शकतो. म्हणजे काही लोकांना जबाबदारी घेतो की त्या प्लॅन आणि त्या प्लॅनला एक टाइमलाईन लावतो आणि त्या प्लॅनच्या काही ऑब्जेक्टिव्स अँड आउटकम्स ठरवतो. आणि काही लोकांना त्या प्लॅनला असाइन करतो आणि मग रेग्युलर प्रोग्रेस चेक करतो की आपण परफॉर्म कसं करतोय अकॉर्डिंग टू प्लॅन आहोत का प्लॅनच्या बाहेर चाललोय. आणि जेव्हा केव्हा आपण त्या प्लॅनच्या बाहेर चाललोय क्विकली टीमला गायडन्स देणे करेक्शन्स करणे आणि बॅक ऑन ट्रॅक आणणे. मग ह्या सगळ्याचा जो अनुभव आहे आणि लिडरशिप लेवलवर हे लिडरशिपची सर्कल आहे. आता जसं मी तुम्हाला जावाची सर्कल दाखवली तसे ही लिडरशिपची सर्कल आहे. बरोबर. ही जे सर्कल तुम्ही जर कम्प्लीट एक सर्कल किंवा केलेलं आहे मग तुम्ही संपूर्ण लीडर आहात. बरोबर राईट. आणि त्याच्यामध्ये हे पण बघतात कदाचित माझ्या बॉसने हे बघितलं असेल ही सर्कल ह्यांनी एकदा नाही 4 वेळा कम्प्लीट केली. कारण स्टार्टअप केली दुसरं स्टार्टअप केलं हे केलं ते केलं. मग हे सर्कल त्यांनी केलं नाही. आणि एक तर सर्कल आहे आणि दुसरी गोष्ट की आपण टेक्नॉलॉजी कंपनीमध्ये काम करतोय. मी नुसता मॅनेजर आहे का मी पूर्वी कुठून सुरुवात केली प्रोग्रॅमर पासून सुरुवात केली. अगदी बरोबर आहे. त्यामुळे ह्याला नुसतं लिडरशिपच माहिती नाही. ह्याला प्रोग्रॅमरच्या प्रॉब्लेम्स पण माहिती आहे टेक्नॉलॉजीचा स्टॅक पण माहिती आहे. आणि ओव्हर द इयर्स म्हणजे 30 वर्षामध्ये मी आयटीची पहिली जनरेशन आहे या कंट्रीमध्ये राईट. त्यामुळे ओव्हर द इयर्स अनेक टेक्नॉलॉजीज बघितली. खरे. आणि अनेक वेळा मग बऱ्याच गोष्टी आम्हाला शिकायला लागल्या. मी एकटाच नाही माझी सगळी जी जनरेशन आहे आम्ही वी वेंट थ्रू अ लॉट ऑफ चेंज. म्हणजे आम्ही कोबॉल पासून सुरुवात केली फोर्ट्रॉन पासून सुरुवात केली आणि आज आम्ही AI वर काम करतोय. तर आमची सुरुवात अगदी फोर्ट्रॉन कोबॉल
Y2K बग तिथनं सुरुवात तिथून झाली सुरुवात आमची. झाली. म्हणजे गेली 30 वर्षामध्ये आम्ही इतक्या टेक्नॉलॉजीचे चेंजेस बघितल्या. म्हणजे अगदी फोर्ट्रॉन पासून ते एआयचा AI आमचा प्रवास. खरंय. आम्ही बऱ्याच गोष्टी शिकलो ह्याच्यामध्ये, राईट. तर कदाचित माझ्या बॉसने ते पण बघितलं असेल की ह्यांनी पूर्ण सर्कल म्हणजे टेक्नॉलॉजीचा सर्कल पण ह्यांनी क्लोज केलं. बरोबर आहे. मग अशा म्हणजे आपण अशा बघतो की आपण कुठल्याही कधीही कोणाला हायर करायचं असेल की आपण हे बघतोय की बाबा हा सर्कल पूर्ण करतोय का नाही त्या रोलसाठी ऍटलिस्ट. खरंय. जरुरी नाही की प्रत्येक रोलला सर्कल कम्प्लीटच व्हायला पाहिजे. बरोबर. काही रोलला फक्त तुम्हाला नुसतं म्हणजे QA करायचंय किंवा हे कस्टमरशी फक्त कॉन्टॅक्टच करायचं आहे. काही रोलला तेवढंच असतं म्हणजे ज्युनियर रोलला. बरोबर. काही रोलला लागतं की तुम्हाला ते सर्कल कम्प्लीट व्हायलाच हवं. आणि किती वेळा केलंय. बरोबर. सर, आता मॅनेजमेंटबद्दल बोलताना मला खूप भारी वाटतंय, काहीतरी नवीन शिकायला मिळतंय. तर अजून एक प्रश्न आहे की इंडिया हेड जे असतात, आता जसं तुम्ही, तर तुमचा दिनक्रम कसा असतो? कारण मी IT मध्ये काम करतो, एवढे मेल येतात की त्यांना रिस्पॉन्स करायला मला वेळ नसतो, किंवा मग ह्या मीटिंगमधनं त्या मीटिंगमध्ये आणि काय डिस्कस करताय आपण की काय करायचं दिवसात, आणि मीटिंग खेळत बसतोय बऱ्याच ठिकाणी. तर तुमच्यावर लोड खूप आहे आणि तुम्हाला परफॉर्म करायचं आहे, मॅनेजमेंट करायचं आहे. तर तुम्ही कसं हँडल करताना काय चॅलेंजेस येतात, किंवा तुम्ही कोणत्या स्किल सेट्स नाही ते बघतात? तरी तुम्हाला पॉडकास्टला वेळ आहे. इथं आमच्यासोबत 1 तास तुम्ही इतके बिझी शेड्यूलमधून काढला आणि इथं आपण दिलखुलास गप्पा करतोय. हे सगळं मॅनेजमेंट कसं होतं? नाही, मला वाटतं चांगला प्रश्न आहे. ॲक्च्युली ॲप्ट आहे क्वेश्चन. का माहिती का की लिडरशिपमध्ये नुसतं लिडरशिपच नाही, कुठल्याही रोलमध्ये एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट टाईम मॅनेजमेंट असते. ओके. टाईम मॅनेजमेंट, कारण तुमच्याकडे 8 तास, 8 तासाच्या वर तुम्ही जास्तीत जास्त लिडरशिपमध्ये कदाचित काही दिवस तुम्ही 10 तास काम करता, 12 तास काम करता. कधी कधी स्ट्रेच करावं लागतं, कधी कधी, कारण प्रायोरिटीज असतात कधी कधी, पण नॉट एव्हरी डे. त्या 8 तासामध्ये जास्तीत जास्त प्रोडक्टिव्ह असाल तुम्ही, ह्याच्यासाठी तुमचे डेली तुमचं कॅलेंडर प्लॅन करणं खूप महत्त्वाचं आहे. बरोबर. आणि लिडरशिपमध्ये एक महत्त्वाची गोष्ट काय असते माहिती का की तुम्ही कुठल्याही मीटिंगमध्ये जाताना तुम्ही कुठल्याही अशा मीटिंगमध्ये जात नाही जिथे तुम्हाला नुसतं बसून ऐकायचं आहे. प्रत्येक मीटिंगमध्ये तुम्हाला बोलायचं, तुमची प्रतिक्रिया व्यक्त करायची, किंवा तुमचे सजेशन्स द्यायचे, किंवा तुमच्याकडनं एक्सपर्ट ॲडवाईस हवी असते, किंवा तुम्ही कुठल्या एखाद्या स्ट्रॅटेजिक प्लॅनिंगमध्ये पार्टिसिपेशन करायला. म्हणजे लिडरशिपमध्ये कुठलीही अशी मीटिंग नसते की जिथे तुम्ही नुसतं बसून कॅमेरा ऑफ करून तुम्ही बसलाय आणि नुसतं ऐकताय. असं शक्यच नाही. प्रिपेअर होऊन जायला लागतं. मग त्यामुळे तुमचे 8 तास जे आहेत, 8 तास तुम्हाला ॲक्टिव्ह राहायला लागतं. खरंय. 1 मिनिट सुद्धा तुम्हाला इकडचं तिकडचं गमावता येत नाही. मग सगळ्यात महत्त्वाचं आहे कॅलेंडर प्लॅनिंग. मी काय करतो की सगळ्यात पहिले ऑफिसला लॉग इन केल्या सगळ्यात पहिले माझं कॅलेंडर चेक करतो, शेड्यूल, की आज कोणत्या कोणत्या मीटिंग्स आहेत, पैकी कोणत्या मीटिंग्स माझ्या महत्त्वाच्या आहेत, प्रायोरिटी मीटिंग, विच इज गोज टू सेकंड पॉईंट. ओके. की टाईम मॅनेजमेंट, एक तर तुम्ही टाईम मॅनेजमेंट, दुसरी प्रायोरिटायझेशन. लिडरशिपमध्ये प्रायोरिटायझेशन खूप महत्त्वाचं असतं. तुम्ही कुठली गोष्ट प्रायोरिटी आहे, कुठल्या गोष्टीची प्रायोरिटी कमी आहे, हे जर तुम्ही ठरवलं नाही तर तुम्ही काय होईल की तुम्ही ज्या नॉन प्रायोरिटी गोष्टीच्या मीटिंग्समध्ये जाता आणि त्याचा आउटकम काही निघत नाही, आणि प्रायोरिटीची गोष्टी मागे राहते. कारण एंड ऑफ द डे तुम्ही ऑर्गनायझेशनला जबाबदार आहात आणि तुमच्या बॉसला पण तुम्ही जबाबदार आहात, राईट. तुमच्या पण काही ऑब्जेक्टिव्स आहेत, तुमच्या बॉसच्या पण काही एक्सपेक्टेशन्स आहेत तुमच्याकडनं. प्रायोरिटायझेशन खूप महत्त्वाचं आहे. तिसरी गोष्ट महत्त्वाची की कम्युनिकेशन, राईट. आता अनेक लोक असतात जेव्हा त्यांचे मेल्स येतात, ग्रंथ लिहितात, लांब ईमेल्स असतात त्यांच्या. लिडरशिपमध्ये तसं करता येत नाही. लिडरशिपमध्ये पॉईंट वाईज किती कमी शब्द वापरून तुम्ही जेवढं जास्त तुम्ही समजवू शकता किंवा तुमचा पॉईंट अक्रॉस करू शकता, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे लिडरशिपमध्ये.
किंवा कोणाकडेही वेळ नाही, कारण तुमच्यावर जे बसलेले आहेत तिकडं युरोपमध्ये, US मध्ये किंवा हे सगळीकडे, त्यांच्याकडे तेवढाच वेळ आहे तुमच्यावर जेवढं तुमच्याकडे. खरे खरे कम्युनिकेशन, त्यामुळे तुमचं पॉइंट अक्रॉस तुम्ही कसं करता कम्युनिकेशन हे खूप महत्वाचं आहे. बरोबर. त्याच्यासाठी मी कॅलेंडर प्लॅनिंग करतो, राईट. आणि त्या कम्युनिकेशनसाठी मी माझ्या कॅलेंडरमध्ये किमान 1 तास फोकस टाइम बुक करतो. ओके. त्या फोकस टाइममध्ये फक्त मला ज्या प्रायोरिटी कम्युनिकेशन करायचे आहेत आणि दुसऱ्या दिवशीची जी कॅलेंडर प्लॅनिंग करेल मी 1 दिवस अगोदरच उद्याची प्लॅनिंग करतो. वा वा. राईट. आणि त्याच्यात बघतो की कुठल्या जर नॉन प्रायोरिटी मीटिंग्स आहेत आणि मला वाटतं की ह्या प्रायोरिटी मीटिंगला मला अर्धा तास जास्त द्यावा लागेल, मग ती नॉन प्रायोरिटी मीटिंग 1 दिवस अगोदरच मी ज्यांनी कोणी जे मीटिंग सेटअप केले त्याच्याशी बोलून म्हणतो की ही जर नॉन प्रायोरिटी असेल, कॅन मी मूव दिस टू नेक्स्ट वीक टू सम अदर स्लॉट, बिकॉज आय वॉन्ट दिस टाइम टू डू समथिंग विच इज मोर प्रायोरिटी. ॲब्सोल्युटली. ही प्लॅनिंग करणं खूप, विच इज द 4th थिंग, प्लॅनिंग. अगदी खूप महत्वाचं आहे. आणि ह्या जर 4 गोष्टी तुम्ही केल्या नाहीत लिडरशिपमध्ये, मग कायम तुम्ही थकलेले असाल. तुमचं कुठलीही मीटिंग तुमची वेळेत होणार नाही, कुठल्याही ईमेल्स तुमच्या वेळेत जाणार नाहीत, आणि कुठल्याही प्लॅनिंग तुम्ही केलेले ते कुठलाही प्लॅन तुमचं वेळेवर एक्झिक्यूट होणार नाही. आणि सर तुम्ही खरंच खूप छान मार्गदर्शन केलं की आपण बऱ्याच वेळेस जेव्हा मॅनेजमेंटचे बुक्स रीड करतो त्यात पण ते लिहितात की 20% इतकं वर्क असतं तुमचं 2 तासांचं किंवा 3 तासांचं, ते पूर्ण मंथलीचं वर्क इम्पॅक्ट करतं. अगदी बरोबर आहे. अदरवाईज तुम्ही 8 तास काम केले म्हणजे खूप जास्त प्रोडक्टिव्ह आहेत असं काही नाही. अगदी. त्यातल्या त्यात तुम्ही जे 2 तासाचं काम असेल ते कोणत्या गोष्टीसाठी टाइम देत आहेत आणि त्याचा इम्पॅक्ट किती मोठा होणार आहे त्याला प्राधान्य देणं खूप महत्वाचं आहे. हो, कारण लिडरशिपमध्ये 80% टाइम तुमचा वेळ तुमची कम्युनिकेशनमध्ये जातात आणि 20% खरं तुम्हाला काम करायला वेळ मिळतो. येस. आणि तो एक मुद्दा मला आवडला की मोठेच्या मोठे ईमेल, आता तर AI ने सोपं झालंय सर मेल टाईप करणं, तर त्याने मला असं वाटतं की नंतर मेल आला की लोक इग्नोर करतात मेलला समहाऊ की अरे याला वेळ लागेल रीड करायला, खूप मोठा मेल आहे. तर ते इन शॉर्ट असणं खरंच खूप महत्त्वाचं आहे की लगेच आपल्याला आयडिया येते की नेमकं काय म्हणायचं कमी शब्दामध्ये. सर आता वर्किंग आवर्सबद्दल तुम्ही बोललात, तर असे बरेच कंपनीचे मोठमोठे CEO आहेत त्यांच्याकडनं कधी कधी स्टेटमेंट येतं की भारताला जर चीनचा बरोबरीने काम करायचं असेल तर 12-12 तास ड्युटी करायला पाहिजे, काम करायला पाहिजे, वर्किंग आवर्स तुम्ही वाढवायला पाहिजे, सॅटर्डे संडे पण काम करायला पाहिजे. बरोबर. सो ॲज अ इंडिया लीड म्हणून तुम्ही कसं बघतात की वर्किंग आवर्स महत्त्वाचे आहेत का एफिशियन्सी महत्त्वाची, की त्या 8 तासात आपण किती इफिशियंट काम करतो, का खरंच वर्किंग आवर्सची गरज आहे आपल्याला? ओके, माझं मत ह्याच्यात काय आहे माहिती का, की जर कोणी कुठल्या मोठ्या माणसाने जर कुठला असं काही स्टेटमेंट केला त्याच्या मागचं कारण बघायला लागतं. बरोबर. की कॉन्टेक्स्ट काय, कुठल्या कॉन्टेक्स्टमध्ये. कारण आपण काय करतो अनेक वेळा, आपण ज्या पेपरमध्ये किंवा न्यूजमध्ये इकडे तिकडे आपण फक्त एक छोटंसं त्याची समरी वाचतो, पण त्याच्या मागचं कॉन्टेक्स्ट आपल्याला कळत नाही. खरं की ते कुठल्या कॉन्टेक्स्टमध्ये त्यांनी ॲक्च्युली हे म्हटलंय, राईट. ते महत्त्वाचं आहे. बरोबर आहे. बट कीपिंग दॅट ऑल असाइड, माझं हे मत आहे की आयडियली स्पीकिंग नोबडी शुड वर्क मोर दॅन 8 hours. ओके. राईट. काही दिवस असतात जेव्हा तुम्हाला स्ट्रेच करायला लागतं आणि त्याची कॅपॅसिटी पण आपल्याला पाहिजे, तयारी पण पाहिजे की बाबा काही दिवस असतात. आता तुम्हाला एक कुठलं तरी डिप्लॉयमेंट आहे आणि जनरली आपण डिप्लॉयमेंट काय करतो, विकेंडला करतो, फ्रायडे नाईट किंवा सॅटर्डेला आपण डिप्लॉयमेंट करतो, कारण काही इश्यूज आल्या तर आपण कस्टमर सोमवारी यायच्या अगोदर आपण सगळ्या इश्यूज रिझॉल्व्ह करू शकतो. मग त्यावेळेस काही वेळा आपल्याला शनिवारी पण काम करायला लागतं, रविवारी पण काम करायला लागतं, आणि मोस्टली टेस्टिंग टीमला तर करायला लागतं आपल्याला. मग पण हे सगळ्यात महत्त्वाचं काय आहे त्याच्यामध्ये, की एका मॅनेजरनी प्लॅनच असं केला पाहिजे की ती जे शनिवार रविवार येतं ते त्यांच्या रेग्युलर 5 days वीकमध्येच आहेत. अनेक मॅनेजर्स तशी करत नाहीत. ते काय करतात, 5 दिवसचं वर्क काम सोमवार ते शुक्रवार करून घेतात आणि परत शनिवार रविवारी बोल. ते चुकीचं आहे. मग नाव हू इज इनएफिशियंट हिअर? इज द मॅनेजर इनएफिशियंट
or the team member. Obviously, It's the manager is the inefficient, येस right? मग त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं काय असतं, लिडरशिपला प्रत्येका एम्प्लॉईला ह्याची ट्रेनिंग द्यावी लागते. म्हणजे HR कडनं सगळ्यांना ट्रेनिंग द्यावी लागते की जसं मी मगाशी म्हटलं की टाईम मॅनेजमेंट, प्लॅनिंग कशी करायची, बरोबर आहे. ह्याची ट्रेनिंग द्यावी लागते सगळ्यांना. तर माझं पर्सनल मत आहे की तुम्ही 8 तास काम करा, पण तुम्ही प्रोडक्टिव्ह व्हा. जरुरी नाही की तुम्ही 12 तास जरी काम केलं की तेवढंच प्रोडक्टिव्ह असाल. बरोबर आहे. तुम्ही 3 तास जरी काम करून पण तेवढं प्रोडक्टिव्ह असू असू शकता. शकतं. आता आमच्याकडे आमच्या टीममध्ये अशा मेंबर्स आहेत की त्यांना 8 तास लागतच नाही, ते 2 तासातच संपवतात का, आणि क्वालिटी पण तेवढीच असते. बरोबर आहे. पण काही लोक टीम मेंबर असे आहेत की ज्यांना 8 तास लागतातच. आणि असं म्हणून ज्यांनी 2 तासात काम संपवलं तो एकदम भारी एम्प्लॉई आहे, आणि 8 तासात ज्यांनी संपवलं तो काय लॅगार्ड आहे, असंही नाही. असं नाही. कारण 5 बोटं साईज वेगळ्या आहेत 5 बोटांच्या. एका टीम मध्ये जेव्हा तुम्ही काम करता त्या टीम मध्ये सगळ्यांच्या स्ट्रेंथ अँड विकनेसेसच्या हिशोबाने आपल्याला काम करायला. काहीची स्ट्रेंथ आहे की ती प्रोडक्टिव्हिटी 8 तासात, ती क्वालिटी 8 तासातच देऊ शकतात. काही लोक असतात जे 2 तासात देऊ शकतात, विच इज फाईन, ॲब्सोल्युटली फाईन, ॲज लॉंग एज तुम्ही प्रोडक्टिव्ह आहात आणि क्वालिटी ऑफ तुमचा आउटपुट किंवा आउटकम जे काही येते त्याची क्वालिटी कस्टमरला जी एक्सपेक्टेड आहे ती आहे. बरोबर आहे. दॅट इज फाईन. ग्रेट. सर तुम्ही इतक्या वर्षापासून आता IT मध्ये काम करतायत, तर म्हणजे तुम्ही स्टार्ट केला डेव्हलपरपासून, तर एक पोझिशनवर तुमचं प्रमोशन होत तुम्ही ह्या लेवलला आता आहेत. तर जसं टेक्नॉलॉजी तुम्ही म्हटलं की तुम्ही टेक्नॉलॉजीचे चेंजेस खूप पाहिलेत, ओके, आता AI पर्यंत तुमचा प्रवास आहे, तर तसं कल्चरमध्ये पण तुम्ही फरक पाहिला असेल की तुम्ही स्टार्ट केलं तेव्हा कल्चर काय होतं, तेव्हाचे बॉस कसे होते, ओके, आणि आत्ताचं कल्चर म्हणजे स्टार्ट फ्रॉम आता जे आलेत आणि ते कोणाचं ऐकत नाही इन द सेन्स जे रॉंग आहे ते रॉंग आहे किंवा मनमर्जी, बट दे आर इंटेलिजंट, ओके, आणि ते असं नाही की कोणी सिनियर आहे तर रिस्पेक्ट करा, तसं नाही राहत त्यांचं. म्हणजे दे डोंट रिस्पेक्ट ग्रे हेअर्स, दे रिस्पेक्ट टॅलेंट. तर दोघांच्या वर्क कल्चरमध्ये कोणत्या गोष्टी चांगल्या आहेत आणि कोणत्या गोष्टी जे ते इम्प्रूव्ह करायची गरज आहे? चांगला प्रश्न आहे. आणि खरोखरच आजच्या काळाचा प्रश्न हे सगळेच लीडर्स विचारत आहेत की हाऊ टू मॅनेज जेनझी. हा सगळ्यांनाच पडलेला प्रश्न आहे. सगळ्या HR मध्ये कुठेही गेलं तरी हाच म्हणजे ह्या डिस्कशन, ह्या पॉईंटवर डिस्कशन होतच काय. आता ह्याच्यात जर बघितलं ना की आमच्या जनरेशनच्या आणि कल्चर जो होता आमच्या, आता आम्ही फर्स्ट जनरेशन ऑफ IT आहोत या देशातले. म्हणजे 30 वर्षापूर्वी आम्ही सुरू केलं, जवळपास ते वॉज द फर्स्ट जनरेशन. आमच्या वेळेस जो वर्क कल्चर होता तो कम्प्लिटली वेगळा होता. म्हणजे त्यावेळेस स्ट्रिक्ट बॉसेस होते, 12 तास काम करायचं तर करायचं, शनिवारी काम करायचं तर करायचं, रविवारी काम करायचं तर करायचं. काही वेळा तर ऑफिसमध्ये पण झोपलं. हो, डिप्लॉयमेंट असे तर ऑफिसमध्ये झोपलो, असं करायचो. कारण त्यावेळेस सॉरी तेव्हा एक म्हण होती की IT मध्ये पैसा खूप आहे, जायची वेळ ठरलेली असते, यायची वेळ ठरलेली नसते. हे खूप आता ह्या कल्चरमध्ये आम्ही होतो. त्या कल्चरमध्ये बॉसला नाही म्हणता येत नव्हतं, बॉसने जे म्हणलं ते ब्रह्मवाक्य आहे, अशा टाईपचं कल्चर होतं त्या काळामध्ये. म्हणजे त्यातही चांगले लोक होते, असं नाही आहे की सगळेच तसे होते. पण त्या कल्चरपासून जेव्हा आम्ही आता ह्या कल्चरमध्ये येतोय, तो प्रवास जेव्हा आम्ही लीडर झालो, आम्हाला स्वतःला पण खूप आमच्यात चेंजेस आणावे लागले. आमच्या कल्चरमध्ये म्हणजे वर्क कल्चरमध्ये, म्हणजे जेव्हा कल्चर म्हणतो तेव्हा वर्क कल्चर, आमच्या वर्क कल्चरमध्ये पण आम्हाला पण खूप चेंजेस आणावे लागले. किंवा आम्ही जर सेम म्हणजे आमचा बॉस जसा होता जेव्हा आम्ही सुरुवात केली आणि त्याच बॉससारखं आम्ही आज जर वागलो तर वी विल बी एक्स्ट्रीमली अनसक्सेसफुल. कारण आमच्या ऑफिसमध्ये 4 जनरेशन आहेत, मिलेनियल पासून जेनझी पासून सगळेजण आहेत. का आम्ही सगळ्यांना एकसारखाच हे करू शकतो? नाही, ॲब्सोल्युटली नाही. कारण मिलेनियलची प्रॉबब्ली डिफरंट रिक्वायरमेंट आहे, जेनजीची रिक्वायरमेंट आहे. आता जेनजीचे पॉझिटिव्स काय आहे? जेनजीचे पॉझिटिव्स हे आहेत की त्यांना रोटी कपडा मकानचे प्रॉब्लेम्स नाही आहेत, त्यामुळे ते पुढचा विचार करू शकतात.
राईट. त्यांचा विचार काय असतो की टेक्नॉलॉजीमध्ये डीप कसं जाता येतं, ह्या टेक्नॉलॉजीमध्ये मला अजून काय शिकता येतं, ह्याच्यावर मला चॅलेंजिंग काम काय मिळेल, राईट, जेणेकरून मी माझं बेस्ट देऊ शकतो, अशी त्यांची कायम इच्छा असते. आणि त्यांना प्रॅक्टिकलवर जास्त भर आहे त्यांचा. त्यांना थेरॉटिकल नॉलेजवर फार जास्त नाही. तेच तुम्ही आता मिलेनियल तुम्ही कुठल्या तरी माझ्यासारखा हे असेल त्याला प्रॅक्टिकल अनुभव कमी असतो, पण ओव्हरऑल अनुभव जास्त असल्यामुळे थेरॉटिकल अनुभव पण चांगला असतो, थेरॉटिकल नॉलेज पण चांगला असतो. कुठल्या गोष्टीला प्रेझेंट कसं करणे, म्हणजे कस्टमरच्या समोर प्रेझेंट कसं करणे, ह्याचा अनुभव चांगला असतो. वेर ॲज जेनझीला कुठल्या गोष्टीला प्रॅक्टिकली चांगलं कसं करून दाखवणे ह्याचं चांगलं त्याचं हे. बरोबर. प्रत्येकाच्या गरजा वेगळ्या आहेत. बरोबर. मग त्यामुळे आम्ही काय केलं की आमच्या कंपनीमध्ये कल्चरच असा बिल्ड केलाय की जेणेकरून जसं मी मगाशी म्हटलं की ओपन कम्युनिकेशन, म्हणजे एखादा जेनझी जरी मीटिंगमध्ये बसलेला आहे आणि एखादी गोष्ट त्याला पटली नाही तो ओपनली सांगू शकतो. खरं. आमच्या काळात हे शक्य नव्हतं. आमच्या काळामध्ये एखाद्या मीटिंगमध्ये इट वॉज जस्ट देअर की तुम्ही बसा मीटिंगमध्ये, ह्या 4 ॲक्टिव्हिटीज तुम्हाला दिलेल्या आहेत, गपगुमान जाऊन करा ॲक्टिव्हिटीज आणि फक्त येऊन रिपोर्ट करा, हे झालं एवढंच. नो क्वेश्चन्स आस्क्ड. आणि बॉस म्हणेल एनी डाऊट नो डाऊट. पण आज तसं नाही आहे. जेनझी क्वेश्चन विचारतात आणि जिथे त्यांना क्वेश्चन विचारायची संधी मिळत नाही ती कंपनी ते सोडून देतात. आणि तिथं आमच्या वेळेस एक कंपनी सोडायची आम्ही 10 वेळा विचार करत होतो. ही लोक विचार करत नाहीत कारण त्यांचे रोटी कपडा मकानचे प्रॉब्लेम्सच नाही आहेत. त्यांना EMIs भरायचेच नाही आहेत. त्यांची गरजा काय आहेत, त्यांची गरज ही आहे की मला जॉब असा पाहिजे की जिथं मला प्रॅक्टिकल काम करायला मिळेल. खरं. आणि जिथं मला चॅलेंजिंग काम मिळेल. बरोबर. मंडेन काम नाही आहे, मला चॅलेंजिंग काम करायला, जिथे की मला काहीतरी नवीन काहीतरी रोज शिकायला मिळेल. आणि असा का जर एन्व्हायरमेंट तुम्ही त्यांना दिलं तर ते खुश राहतील. ते डेफिनेटली त्यांचं 100% देतील. 8 तासात त्यांचं ते काम प्रोडक्टिव्हली त्या क्वालिटीमध्ये देऊन जातील ते. खरे खरे. आणि कंपनी सोडायचा मेल पण त्यांचा खूप भारी असतो, टाटा बाय बाय करतात. आपण स्क्रीनशॉट पाहिला बऱ्याच ठिकाणी. त्यांना काही इम्पॅक्ट नसतो. सर मला असं वाटतं की जेव्हा तुम्ही सुरुवात केली तेव्हा टेक्नॉलॉजी इतक्या रॅपिडली बदलत नव्हती. टेक्नॉलॉजी यायची, त्याचं ट्रेनिंग सेशन व्हायचं, मग थेरी नॉलेज, आणि मग मग तुम्हाला प्रॅक्टिकल, मग हँड्स ऑन वगैरे वगैरे वगैरे. आता रात्री झोपल्यावर सकाळी दुसरं काहीतरी नवीन येतं. सो ते अभ्यास करण्यामध्ये त्यांचा वेळच नाही. डिरेक्टली लर्न इम्प्लिमेंट तर ते त्या लेवलला मॅच करतील. कारण प्रत्येक दिवशी असं एक टूल येतं आहे की ते 2-3 IT कंपन्यांचं करिअर हलवून टाकतं. म्हणजे थोडं धस्तावलेत लोक बऱ्याच ठिकाणी. तर त्यांना इतकं ते नॉलेज घेणं, शिकणं आणि इम्प्लिमेंट करणं इतकं त्यांच्याकडे वेळ नाही. ते फक्त अंडरस्टँड करतात फास्ट, आणि ते कसं अडॅप्ट करता येईल आपल्याला असं पण त्यांचा माइंडसेट असलं पाहिजे असं मला वाटतं. नाही, ॲक्च्युली ते बरोबर आहे. कारण टेक्नॉलॉजी इतकी रॅपिडली, आता आमचा प्रवास, आम्ही फोर्ट्रॉन कोबॉलपासून ते AIचा प्रवास आमचा, म्हणजे आम्ही जवळपास सगळ्याच टेक्नॉलॉजीज बघितल्या ह्या प्रवासामध्ये. म्हणजे अगदी सुरुवातीपासून आम्ही पण बऱ्याच गोष्टी, आम्हाला प्रत्येक करिअर पॉईंटवर आम्हाला बऱ्याच गोष्टी शिकायला लागल्या. टेक्नॉलॉजी असो का मॅनेजमेंट असो, काही ना काहीतरी आम्हाला शिकावंच लागलं. आता जी शिकण्याची जी पद्धत आहे ना ती बदलली आहे. आता सगळं ऑनलाईन लर्निंग आहे. कुठेही क्लासरूम लर्निंग फारसं काही नाही. अकॅडमिक सोडलं तर क्लासरूम लर्निंग जवळपास कमीच आहे. सगळं ऑनलाईन लर्निंग. अँड त्यामुळे आम्ही काय करतो, आम्ही पण आमच्या ट्रेनिंगची शैली आम्ही बदलली आहे. बरं. आता पूर्वी आम्ही क्लासरूममध्ये बसून ट्रेनिंग द्यायचो, हे करायचो. आता आम्ही जेव्हापासून जेनझी हायर करतोय आम्ही हे सगळं कमी केलं आहे. बरोबर. आम्ही ऑन द जॉब लर्निंग जास्त देतो. आम्ही काय म्हणतोय की आता सपोज आता आम्ही रिसेंटली काय AIच्या यूज केसवर आम्ही काम करतोय, राईट. त्याच्यामध्ये आमच्याकडे सगळ्या टाईपचे लोक आहेत, म्हणजे जेनझी पण काम करतायत, सगळे हे पण सगळे मिळून एकत्र काम करतायत त्याच्यामध्ये. आता त्याच्यामध्ये एखादी कुठला तरी एक नवीन टूल आहे, AIचा टूल, राईट. आम्ही सगळ्यांना सांगतो की हे यूज केस आपण सुरू करणार आहोत. ह्या यूज केससाठी ह्या टूल्स तुम्हाला शिकाव्या लागतील. ह्याच्यासाठी आम्ही 15 दिवस देतोय. ह्या सगळ्या तुम्ही टूल्स शिकून घ्या ऑलरेडी.
ट्रेन स्वतःला करून या. त्याच्यासाठी काय लागतंय ते HR ला सांगा, HR विल प्रोव्हाइड. म्हणजे त्या टूलचं लायसन्स, तुम्हाला ट्रेनिंग मटेरियल काय काय पाहिजे ते सगळं HR विल प्रोव्हाइड. ग्रेट. हे तुम्ही लर्न करा, सगळं शिकून घ्या, एकमेकाची मदत करा, तुम्ही एक टीम फॉर्म करा, तुमचं तुम्ही शिका आणि येऊन स्टार्ट वर्किंग ऑन द यूज केस. म्हणजे पूर्वी काय व्हायचं की तुम्ही कुठल्या तरी क्लासरूममध्ये बसून ट्रेनिंग घेऊन त्याच्यावर काहीतरी एक पायलट तयार केलं आणि ते पायलटवर तुम्ही शिकल्यावर मग नंतर तुम्ही ॲक्च्युअल प्रोजेक्टवर तुम्ही डिप्लॉय झाला. हे सगळं बंद झालंय, कमी झाले, किंवा रादर कमी झाले, बंदपेक्षा कमी झाले. आता डायरेक्ट ऑन द जॉब. म्हणजे जे काही तुम्ही चुका करता ते डायरेक्ट तुम्ही प्रोजेक्टवर करता. आणि थँकफुली टेक्नॉलॉजी आपल्याकडे एवढी मॅच्युअर आहे आता, AI मुळे किंवा ह्याच्यावर एवढी टेक्नॉलॉजी आहे की तुम्ही कुठल्याही चुका केल्या तुम्ही ऑन द जॉब, तुम्ही ऑन द रोल तुम्ही ते करेक्शन करू शकता. पूर्वी सारखं नव्हतं की तुम्ही करेक्शन करू, परत डिप्लॉय करा, परत त्याचे टेस्टिंग करा आणि परत तुम्ही ते फिक्स करा, बग फिक्स करा, हे करा. हे तुम्ही ऑन द फ्लाय करू शकता. आणि त्यामुळे ही ऑन द जॉब लर्निंगची रिस्क आम्ही घेऊ शकतो आता. अगदी बरोबर. आणि त्यामुळे आम्ही रिझल्ट खूप फास्ट बघतोय. त्याच्यामध्ये काय होतंय, ऑर्गनायझेशनल ऑब्जेक्टिव्ह पण आमचे अचीव्ह होत आहेत. म्हणजे एखादा प्रोडक्ट आम्ही तयार करायचा आहे किंवा एखाद्या प्रोडक्टमध्ये एक फीचर आम्हाला तयार करायचे. पूर्वी आम्हाला ते फीचर कस्टमरपर्यंत पोचवायसाठी सपोज 6 महिने लागत होते, आता 3 महिन्यातच जातो तो फीचर फास्ट. कारण हे तुमची ट्रेनिंग टाइम हे सगळं कट डाऊन झालंय. खरं, मग त्याचे फायदे पण आहे. अगदी बरोबर, डेफिनेटली. सर, आता AIचा एक विषय निघाला आहे, तर मागे क्लॉडने एक टूल लॉन्च केलं आणि लगेच शेअर घसरलेत IT इंडस्ट्रीतले. कारण IT आता भारतात माझ्या माहितीप्रमाणे 10 ते 12% शेअर GST मध्ये ते हे करतात, होल्ड करतात. तर मग याचा इम्पॅक्ट आपल्यावर होऊ शकतो का, की फक्त ही हाईप आहे की AI तुमचा जॉब घेऊन टाकेल किंवा मोठ्या मोठ्या कंपन्यांना ते जास्त आज आहे का या लेवलला? आपण एक बिझनेसमध्ये काय म्हणतो माहिती का, बिफोर यू प्रिडिक्ट द फ्युचर, राईट, लुक ॲट द पास्ट, हे आपण म्हणतो, राईट. आता जर AIचं जर फ्युचर आपल्याला प्रेडिक्ट करायचं असेल, नो डाऊट इट्स अ डिसरप्टर, इट्स अ फार मोर फोर्स मल्टिप्लायर अँड ह्या सगळ्या गोष्टी जे काही म्हणतो. लेट अस लुक ॲट द पास्ट. पूर्वी जेव्हा इंटरनेट नव्हतं, इंटरनेट काय आहे, सुरुवात करू आपण, STD पण नव्हतं, ट्रंक कॉल होतं. STD आलं, कनेक्टिव्हिटी वाढली, राईट. सगळ्यांनी म्हटलं की आता पूर्वी ज्या टेलिकॉम ऑफिसमध्ये तुम्ही कॉल करायचा आणि ते लोक नंबर लावून द्यायचे आणि मग नंतर तुम्ही बोलू शकत, तेव्हा म्हणत होते की ह्या सगळ्यांच्या नोकऱ्या जातील, राईट. STD आल्यावर, कारण ह्या लोकांची गरजच नाही. पण त्याच्यामुळे काय झालं, इतके STD PCO उघडले की इनॉर्मस अमाऊंट ऑफ एम्प्लॉयमेंट जनरेट झाली. तेव्हा पण तसंच म्हणत होते की अरे STD ही टेक्नॉलॉजी, इलेक्ट्रॉनिक टेक्नॉलॉजी आल्यामुळे बऱ्याच लोकांचे टेलिकॉम डिपार्टमेंटमध्ये जॉब जाईल असं म्हटलं होतं. पण त्याचा रिझल्ट काय झाला, राईट. लेट अस मूव्ह फ्रॉम टेलिकॉम रेव्होल्युशन, इलेक्ट्रॉनिक रेव्होल्युशन टू इंटरनेट रेव्होल्युशन. तर सगळ्यांनी त्यावेळेस हेच म्हटलं होतं की बाबा आता हे इंटरनेट आल्यामुळे की बऱ्याच लोकांचे हे जॉब जाणार आहेत, हे होणार आहे, ते होणार आहे, असं होणार आहे, तसं. काय झालं, ऍक्च्युली इंटरनेट गेव बर्थ टू मोर जॉब्स. राईट. इंटरनेटच्या नंतर ई-कॉमर्स आलं. ई-कॉमर्स आल्यानंतर सगळ्यांना म्हटलं आता किराणा माल दुकान बंद होऊन जातील, हे बंद होऊन जातील, सगळं हे होऊन जातील. जेव्हा ई-कॉमर्स आलं होतं तेव्हा किती मॉल होते आणि आज किती मॉल आहे, वाढलेत. मग ई-कॉमर्स आल्यामुळे झालं काय, खरंय, मॉलमध्ये वृद्धी झाली, दुकानात वृद्धी झाली, किराणा दुकान बंद झाले. ठीक आहे, काही बंद झाले असते, पण का सगळेच बंद झाले? नाही. पण इट गेव राईज टू न्यू काइंड्स ऑफ जॉब्स. मग पूर्वी डिलिव्हरी बॉयज होते, आता डिलिव्हरी बॉयज, आता जे गिग इकॉनॉमी म्हणतो आपण, गिग इकॉनॉमी माहिती होती का तेव्हा? कोणालाच माहित नव्हते. एक नवीन मार्केटच क्रिएट झालंय, जे पिझ्झा डिलिव्हरी करतात, राईट, जे तुम्हाला डन्झोवर डिलिव्हरी करतात, झेप्टो जे डिलिव्हरी करतात. हे पूर्वी होते का? ह्या जॉब्सच नव्हत्या. आता ह्या जॉब्स रेग्युलराइज करते गव्हर्नमेंट, त्यांना प्रॉपरली त्यांना बेनिफिट्स वगैरे देतात. मग
इफ यू लुक ॲट द सेम थिंग, क्लाउड टेक्नॉलॉजी सिमिलरली त्याच्यानंतर त्यावेळेस सगळे तेच म्हटलं होतं की क्लाउड आल्यावर बऱ्याच लोकांचे जॉब्स, बट क्लाउड गेव बर्थ टू न्यू जॉब्स. न्यू जॉब्स. आता AI आहे. सो इफ वी कॅन लर्न समथिंग फ्रॉम द पास्ट, व्हॉट शुड वी लर्न? काय शिकलं पाहिजे आपण अगदी अगदी बरोबर. आपल्या पास्टवर? की बाबा कुठलीही टेक्नॉलॉजी येते ती मार्केटला डिस्रप्ट करते, पण ती नवीन ऑपॉर्च्युनिटीज पण ओपन करते. बरोबर आहे. प्रश्न हा आहे की ती ऑपॉर्च्युनिटी, आर यू एबल टू स्पॉट दॅट ऑपॉर्च्युनिटी? आर यू मेकिंग युअर सेल्फ रेडी फॉर दॅट ऑपॉर्च्युनिटी? मग त्या ऑपॉर्च्युनिटीसाठी लागणाऱ्या स्किल्स का तुम्ही आयडेंटिफाय करून तुम्ही डेव्हलप करताय का नाही, हे महत्वाचं आहे. जर तुम्ही तुम्हाला स्वतःला तुम्ही जर अपस्किल केलं नाही, क्रॉस स्किल केलं नाही आणि तुम्ही स्वतःला त्या येणाऱ्या संधीसाठी तयार ठेवलं नाही, नक्कीच तुमचं जॉब जाईल. 100%. म्हणजे सर, मी आत्तापर्यंत ह्या प्रश्नांवर असं उत्तर, पॉझिटिव्ह साईडचं उत्तर मी कधीच ऐकलं नव्हतं. सगळ्यांचं म्हणजे जे काही मी ऐकलं ते त्यांनी पॅनिक क्रिएट केलं की तुम्हाला रिप्लेस केलं जाईल AI ने. तर तुमचं उत्तर खरंच पॉझिटिव्ह वेने होतं. खरंच मला आवडलं ते. आणि म्हणजे AI ने जॉब वाढतील किंवा मग आपले काम करण्याची पद्धत बदलेल फार तर, पण तुमच्याकडे ते स्किल सेट पाहिजे की जी पण पद्धत यायला लागेल ती तुम्ही शिकली पाहिजे. तर 100% मला हे उत्तर माझ्यासाठी नवीन होतं. आणि हे जे पॅनिक क्रिएट होतं आहे आपल्या IT इंडस्ट्रीमध्ये किंवा सगळ्याच ठिकाणी की आपले जॉब जातील आणि AI आपल्याला टेक ओव्हर करेल, तर असं नाही आहे. तुम्ही शिकलं पाहिजे आणि AI मधून अजून छान छान संधी येतील आणि तुम्ही मल्टिपल जॉब करू शकता. असं येऊ शकतं ॲज अ कन्सल्टन्सीमध्ये. पुढे जाऊन एम्प्लॉयची गरज नसेल पडणार लोकांना की फक्त डाऊट आला की हा कन्सल्टंट करून घ्यायचा आणि ते काही होऊ शकतं. सो नॉलेजला म्हणजे नॉलेज वाया जात नाही. आता आम्ही उदाहरणार्थ की आता प्रॉम्प्ट इंजिनियर 5 वर्षापूर्वी आपल्याला माहिती होतं? अजिबात नाही. हे नवीनच रोल आहे. ह्याच्यात स्किलच कम्प्लिटली वेगळे आहे. खूप आहेत. अशा अनेक नवीन जॉब्स येणार आहेत AI मुळे. खरंय. सम ओल्ड जॉब्स विल गो अवे, न्यू जॉब्स विल कम इन. येस, डेफिनेटली. तुम्ही स्वतःला तयार करा. अगदी न्यू जॉब्स. येस. तर तुमच्याशी गप्पा मारताना मला कधी वाटलंच नाही की मी ह्या एवढ्या मोठ्या ऑथॉरिटीच्या व्यक्तीसोबत बोलतोय, कारण की आपल्या डोक्यात इमेज असते की जितकी हायर ऑथॉरिटी तेवढ्या सिरियस लोक असतील. आणि तुमचा असा हसरा चेहरा पाहून मला गप्पा मारताना खरंच मजा आली. सर, तुम्ही कोणत्या पद्धतीचे बॉस आहात? म्हणजे तुम्ही कूल आहात एकदम की स्ट्रिक्ट आहात आणि डिसिप्लिन आहात का मग मिक्सचर? काय डिपेंड ऑन सिच्युएशन्स. आता जसं मी मगाशी म्हटलं की आमच्या ऑफिसमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जनरेशन आहेत, राईट? आणि प्रत्येकाला वेगळ्या प्रकारे डील करावं लागतं. हां. मग काही लोकांसाठी कूल राहावं लागतं, काही लोकांसाठी स्ट्रिक्ट राहावं लागतं आणि काही लोकांसाठी गरजेप्रमाणे. बरोबर आहे. येस. मग ह्याला इंग्रजीत एक स्पेसिफिक टर्म आहे, ह्या लिडरशिपला एक नाव आहे, त्याला म्हणतात सिच्युएशनल लिडरशिप. ओके. सिच्युएशन, ज्या सिच्युएशनमध्ये तुम्हाला ज्या स्टाईलची डिमांड आहे ती स्टाईल तुम्ही ॲक्सेप्ट केली पाहिजे आणि इम्प्लिमेंट केली पाहिजे. वा. आता जेनझी सोबत मी जेव्हा बोलतो अगदी कूल राहतो. आता त्यांना असं वाटूच देत नाही की मी ते कोणीतरी सीईओशी बोलत आहे. ॲज अ फ्रेंड एकदम कूल. हां. क्रिकेटबद्दल बोलतो किंवा ह्याच्याबद्दल बोलतो, फॅशनबद्दल बोलतो किंवा कुठल्याही सिनेमा जनरल टॉपिक्स त्या जे आहे ना, आणि त्यांची स्लँग वापरतो. म्हणजे त्यांच्याकडनं, आणि मी शिकतो पण त्यांच्याकडनं, भरपूर शिकतो त्यांच्याकडनं नवीन गोष्टी. तो ब्रेकिंग द वॉल्स, राईट? आणि जेव्हा माझ्या मॅनेजरियल टीमशी बोलतो त्यावेळेस वेगळ्या पद्धतीने बोलतो की जेव्हा मी एखाद्या मीटिंगमध्ये आहे जिथं आम्ही प्रोग्रेस रिव्ह्यू करतो, प्रोजेक्टचा प्रोग्रेस रिव्ह्यू करतो किंवा प्रोडक्टचा प्रोग्रेस रिव्ह्यू करतो, मग त्यावेळेस स्ट्रिक्ट राहा. हे का झालं नाही, हे वेळेत का झालं नाही, हे काय व्हायला पाहिजे, मग हे वेळेत करायसाठी आपण काय पाहिजे, तुला ह्याची मदत काय पाहिजे, किंवा त्या एखाद्या माणसाने चूक केली, राईट? तिथं स्ट्रिक्ट असून काही फायदा नाही. तिथे बाबा ठीक आहे, झाली चूक, दॅट्स फाईन,
येस. बट लेट अस पुट टुगेदर अ प्लॅन की ही चूक सुधारणा ह्याची करायसाठी आपण काय केलं पाहिजे बसून. इट्स ओके होतं. आणि ही एक आम्ही खूप प्राधान्याने आमच्या कंपनीमध्ये आम्ही सगळीकडे आमचा मोटोच आहे बरोबर आहे. की इट्स ओके टू मेक मिस्टेक्स बट इट इज नॉट ओके टू नॉट लर्न फ्रॉम इट. दॅट्स गुड. दॅट्स ग्रेट. सर आता अप्रेझलचा महिना सुरू होतोय आणि आता सगळ्यांच्या डोक्यात तोच प्रश्न असेल की हाऊ टू इम्प्रेस अ बॉस. तुम्हालाही खूप सारे बॉस लाभलेत तुमच्या पूर्ण करिअरमध्ये आणि हा प्रश्न तुमच्या डोक्यातही आला असेल की अरे त्यांना इम्प्रेस कसं करायचं. तर याचं काय उत्तर आहे म्हणजे त्यांच्या ड्रेसिंग सेन्सवर कमेंट करायची का त्यांच्या नको त्या जोक्सवर हसलं पाहिजे मुद्दामून. तर बऱ्याच गोष्टी. तर काय कोणता वे? मला सांग तुझं कुणाचा उत्तर हवंय. म्हणजे माझ्या 2 रोल आहेत. हां ओके. माझे हां मी बॉस पण आहे आणि मी एम्प्लॉई पण आहे. ओके माझा पण बॉस आहे. ओके. तर मग तुला कोणाचं उत्तर हवंय? दोघांचं उत्तर पाहिजे. बॉसचं उत्तर हवंय का तुला एम्प्लॉईचं Employeeचं उत्तर. boss? कारण की पॉडकास्ट बघणारे बॉस असतील का एम्प्लॉय असतील ते सांगता येत नाही. तर ठीक आहे ना. दोन्ही बाजू बघू. हो हो. आता एका बॉसच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनं बघू. राईट. एका बॉसच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनं काय आहे की सगळ्यात महत्त्वाचं काय आहे त्याला बॉसला की व्हॉट कॅन इम्प्रेस मी. म्हणजे मला कोण इम्प्रेस करू शकतं त्याच्यामध्ये. राईट. माझ्या सगळ्यात काय आहे की सगळ्यात पहिले माझ्या व्हॉट आर माय गोल्स. व्हॉट आर माय गोल्स. राईट. माझ्या गोल्स काय आहेत की सपोज मी जर बॉस आहे सेल्स टीमचा बॉस आहे. सेल्स हेड आहे मी आणि माझ्याकडे 10 लोकांची टीम आहे. राईट. तर माझं सगळ्यात गोल काय आहे कंपनीचा सेल्स वाढवणे. खरं. राईट. आणि माझ्या टीमकडनं मी काय एक्सपेक्ट करतो कंपनीच्या सेल्स वाढवायसाठी तुम्ही काम करणे. अगदी मग सगळ्यात पहिलं काय आहे की तुम्ही तुमचं टार्गेट अचीव करा. राईट. सगळ्यात महत्त्वाचं आहे. राईट. तुम्ही भलेही सगळ्या गोष्टी तुम्ही जोक्सवर हसा तुम्ही बॉसच्या ह्याच्यावर हे करा ड्रेसिंगवर हे करा आणि शेवटी तुम्ही टार्गेट अचीव केलं नाही. विल बॉस बी इम्प्रेस्ड? नो नो. ॲब्सोल्युटली नॉट. राईट. दुसरी गोष्ट महत्त्वाचं जसं मी मगाशी म्हणलं की टाईम मॅनेजमेंट हे खूप महत्त्वाचं आहे. राईट. बरोबर. तुम्ही टार्गेट अचीव करताय पण कधी अचीव करताय ते पण महत्त्वाचं आहे. बरोबर. राईट. तुम्ही ह्या क्वार्टरचं टार्गेट तुम्ही पुढच्या क्वार्टरमध्ये अचीव करताय. इज दॅट अ रिअलिस्टिक? यू हॅव मिस्ड द टाइम लाईन. येस. राईट. यू हॅव अचीव्ड युअर टार्गेट बट यू हॅव मिस्ड युअर टाइम लाईन. इज इट गोइंग टू इम्प्रेस मी? नो. नो इट्स नॉट गोइंग टू इम्प्रेस मी. सो युअर टाईम मॅनेजमेंट चांगलं पाहिजे. राईट. आणि मी फक्त त्या सेल्स हेडच्या रोलमधूनच मी बघतो. मी एक उदाहरण देऊन बरोबर आहे. जेनेरिक न बोलता मी एक पर्टिक्युलर उदाहरण देऊन त्याच्यात. आता सेल्समध्ये सगळ्यात महत्त्वाचं अजून एक काय आहे कस्टमर सॅटिस्फॅक्शन. राईट. तुम्ही सेल्स टार्गेट अचीव केलं वेळेत अचीव केलं कस्टमरच हॅपी नाही आहे. आर यू स्टील हॅपी? ॲज अ बॉस आर यू हॅपी? बिकॉज यू आर रोज तुम्हाला कस्टमर येऊन कॉल करून म्हणतो अरे हे नाही ते नाही असं नाही तसे रोज सकाळी कंप्लेंट करते. पण तुम्ही तुमच्या टीमवर अरे कारण तुमच्या टीमने टार्गेट अचीव केलं आणि दिलेल्या वेळात अचीव केलं. विल यू स्टील बी हॅपी? नो. बिकॉज द कस्टमर इज कंप्लेनिंग. मग व्हॉट आय वॉन्ट फ्रॉम माय टीम. माझ्या टीमला हे पाहिजे की कस्टमरला प्राधान्य देणे कस्टमरच्या रिक्वायरमेंट्सला इम्पॉर्टन्स देणे आणि कस्टमरचं सॅटिस्फॅक्शन ह्याला महत्त्व देणे हे सगळ्यात महत्त्व आहे. म्हणजे माझ्या प्रायोरिटीज काय आहे? माझी प्रायोरिटी ही आहे की माझ्या कस्टमरला इम्पॉर्टन्स द्या माझ्या कस्टमरच्या रिक्वायरमेंट सॅटिस्फाय करा आणि त्या जर तुम्ही गोष्टी केल्या तर ऑटोमॅटिकली तुम्ही माझ्या आणि कंपनीचे टार्गेट पण अचीव करू शकता. खरं. आणि हे प्रॅक्टिकल आहे. अगदी अगदी अगदी. बाकी मी तुम्हाला फिलॉसॉफिकल आन्सर देऊ शकलो असतो पण मी हे प्रॅक्टिकल दिस इज व्हॉट इज इम्पॉर्टंट. राईट. आणि त्याच्यासाठी लागणाऱ्या स्किल्स जे आहेत काही स्किल्स तुम्ही ऑन द जॉब शिकता काही स्किल्स तुम्ही तुमच्या बॉसकडनं नुसतं बॉसकडे बघून शिकता की तो कस्टमरशी कसं बोलतो.
तो एखाद्या डिफिकल्ट सिच्युएशनमधनं बाहेर कसं पडतोय कस्टमरशी बोलून, राईट. हे तुम्ही अनेक गोष्टी तुम्ही नुसतं बघून शिकू शकता, अगदी राईट. काही गोष्टी तुम्ही ऑन द जॉब चुका करून तुम्ही शिकू शकता, बरोबर आहे. राईट. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट स्किल लर्निंगमध्ये अनेक लोक ही चूक करतात की त्यांना वाटतं की कंपनीने मला ट्रेनिंग दिली पाहिजे, कंपनीने माझ्यावर इन्व्हेस्ट केलं पाहिजे, राईट. हे मला वाटतं हे चुकीचं म्हणजे चुकीचं धोरण आहे. तुम्ही जर इट इज युअर करिअर, राईट. इट इज युअर प्रोग्रेस, येस. इट इज युअर परफॉर्मन्स अँड इट इज युअर लाईफ अँड यू आर रेस्पॉन्सिबल फॉर इट. बरोबर. मग त्याच्यासाठी काही स्किल्स लागतील तर स्वतःवर खर्च करा. अगदी बरोबर आहे. वाट बघू नका की कंपनी तुम्हाला करेल. कंपनी करेल पण त्या कंपनीच्या गरजांसाठीच करेल. पण त्याच्या भोवती जर सपोज मला जर प्रोजेक्ट मॅनेजर व्हायचं आहे तर कंपनी मला फक्त प्रोजेक्ट मॅनेजरचीच ट्रेनिंग देईल. पण प्रोजेक्ट मॅनेजरला दुसऱ्या अशा गोष्टी पण लागतात स्किल्स ज्या मी फक्त स्वतःवर खर्च करूनच शिकू शकतो. जर मला एखादं वाटलं की बाबा मी बाहेर जाऊन कुठेतरी ट्रेनिंग केलं तर त्याच्याने मला हे मिळेल आणि त्या ट्रेनिंगसाठी जर 1000 रुपये लागत असतील, स्पेंड इट फ्रॉम युअर पॉकेट, गो गेट दॅट ट्रेनिंग. वाट बघू नका की तुमचा बॉस काय करेल तुमच्यासोबत. दिस इज व्हॉट इम्प्रेसेस बॉस, दॅट यू आर इन्व्हेस्टिंग युअर सेल्फ विदाउट युअर बॉस टेलिंग यू. जेव्हा तुम्ही बॉसनी म्हटलं की अरे अरे ह्याच्याकडे स्किल नाही आहे ही, तुम्ही जाऊन म्हटलं नाही सर माझ्याकडे ही स्किल आहे, राईट. मी हे ट्रेनिंग करून आलोय, फक्त मला हे चान्स मिळाला नव्हता, आज तुम्ही मला संधी देताय. बॉस विल बी इम्प्रेस्ड. ॲब्सोल्युटली. आय वॉजंट एक्सपेक्टिंग दिस फ्रॉम यू. आणि मला माहिती पण नव्हतं की तुझ्याकडे ही स्किल आहे. इट्स गुड यू टोल्ड मी तुला ह्या प्रोजेक्टवर टाकतो आता. म्हणजे तुम्ही ऑपॉर्च्युनिटी क्रिएट करताय स्वतःसाठी किंवा रेडी राहतायत. हां. तर मला एक माझ्या वडिलांची एक चांगली गोष्ट आठवते ऑपॉर्च्युनिटीची. ते कायम म्हणत होते की डोंट वेट फॉर द ऑपॉर्च्युनिटी टू नॉक ॲट युअर डोर. आपण म्हणतात ना की ऑपॉर्च्युनिटी विल नॉक ॲट युअर डोर. डोंट वेट, इट्स अ वेस्ट ऑफ टाइम. यू गो टू द डोर, नॉक, ओपन द डोर, कॅच द ऑपॉर्च्युनिटी बाय इट्स कॉलर अँड टेक इट. क्या बात आहे. एकदम उत्तर मिळालं मला. म्हणजे आता बऱ्याच लोकांना त्यांची उत्तरं मिळाली असतील की आपण नको तिथं डोकं लावतो. तर जे बेसिक रिक्वायरमेंट आहे, जी कंपनीला तुमच्यापासून फायदा काय होणार आहे सोप्या भाषेत, तर ते तुम्ही जर अचीव केलं, कारण तुमच्या बॉसचाही वरती बॉस असतो, त्यालाही त्यांना तोंड द्यायचं असतं. सो जर तो तुमच्याकडनं त्यांना फायदा झाला किंवा ते इम्प्रेस झाले तुमचं काम पाहून, तर ऑब्व्हियसली तुमचं प्रमोशन किंवा एक चांगला अप्रेझल तुम्हाला मिळेल. आणि त्यासाठी बाकीच्या गोष्टी काही करायची गरज नाही. अशी बरेच लोक असतात जे कामाशी काम ठेवतात. ओके, ते सोशल गॅदरिंग पण नाही करत, बट ते काम चोख पार पाडतात, अप्रेझल घेतात, प्रमोशन घेतात, दॅट्स इट. तसंही चालेल. म्हणजे तुम्ही कामासाठीच जाताय तिकडे. ओके सर, इथं येऊन मला खरंच म्हणजे ह्या टॉपिकवर आपण आज गप्पा केल्या आणि रिअलिस्टिक म्हणजे जसं तुम्ही ते इम्प्लिमेंट करतायत. आपण मॅनेजमेंट स्किलबद्दल बोलले, तुमचं पूर्ण IT ची जर्नी, त्यात होणारे बदल टेक्नॉलॉजिकली असेल किंवा मग कल्चर वाईज असतील, तर आतापर्यंत येणारे चॅलेंजेस फ्युचरमध्ये त्यावर सुद्धा आपण गप्पा केल्यात. AI बद्दल जे भीतीचं वातावरण क्रिएट केलं गेलं आहे त्यावर तुम्ही जे पॉझिटिव्ह वेने जे मत मांडलं, ते मला तो एक टॉपिक मला सगळ्यात जास्त आवडला आत्तापर्यंतचा. आणि मला कधी असं बर्डन नाही आलं की मी या लेवलच्या व्यक्तीसोबत बोलतोय. कारण IT मध्ये काम करत असताना लीडर, टीम लीड किंवा मग मॅनेजर, आय नो दॅट काइंड ऑफ प्रेशर, आणि इतकं फ्रीली कधी बोललं जात नाही. तर तुम्हाला इथे येऊन आम्हाला तर मजा आली. आणि ही संधी मला पॉडकास्टच्या निमित्तानेच मिळाली की मी ह्या म्हणजे इंडिया लीड तुम्ही करतायत, इंडिया हेड आहेत तुम्ही, ह्या लेवलच्या माणसासोबत बोलण्याची संधी मला पॉडकास्टच्या निमित्तानेच मिळाली. अदरवाईज आय डोंट थिंक सो कधी मिळाली असती. तुम्हाला इथे येऊन कसं वाटलं? मला छान वाटलं. चांगल्या गप्पा झाल्या आणि एक ऑपॉर्च्युनिटी मिळाली मला. नाही सर, आम्हाला कनेक्ट करायसोबत, म्हणजे मराठी माणसांसोबत कनेक्ट करायचं एक संधी मिळाली मला.
ते जेवढे तुझे सबस्क्रायबर आहेत आणि जेवढे लोक तुझे पॉडकास्ट वगैरे बघतात आणि अप्रिशिएट करतात त्यांच्यासाठी पण एक चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे नक्कीच की मार्केटमध्ये ॲक्च्युली होतंय काय, ॲब्सोल्युटली. की तुम्ही तयारी कशी केली पाहिजे. स्पेशली यंगस्टर म्हणजे जे आत्ता जे पासआउट होणारे आहेत, इंजिनिअरिंग पासआउट किंवा काही होणार आहे, की त्यांना काय नक्की त्यांच्याकडे कसं केलं पाहिजे, त्यांनी कसं शिकलं पाहिजे, कुठं गेलं पाहिजे. बरोबर. आणि त्यांना बरेच लोक येऊन बरंच काही सांगतात गायडन्स, पण ॲक्च्युअल इंडस्ट्रीमध्ये होतं काय, ह्या सगळ्या गोष्टी जे सांगण्याची जी संधी तुम्हाला दिलीस त्यामुळे मला फार आनंद होतोय. ॲब्सोल्युटली सर. आणि जसं सरांनी सुरुवातीला सांगितलं की त्यांचे व्हिजन जे आहे किंवा ते ज्या प्रोजेक्ट्सवर काम करत आहेत त्यांना लागणारे स्किल सेट्स किंवा टेक्नॉलॉजीज जे आहेत ते त्यांनी आधीच सांगितलं आहे. तर तुमच्याकडे तसं असेल किंवा तुम्ही प्रिपरेशन करत असाल तर डेफिनेटली तुम्हाला संधी मिळू शकते. तुम्ही डिरेक्टली त्यांच्या कंपनीत अप्लाय करू शकतात. मी खाली बाकीची माहिती देऊन देईल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. सो एक गोल्डन संधी आहे आणि अशा पद्धतीचे बॉस मिळणंसुद्धा खूप भाग्याची गोष्ट आहे की जिथं तुम्हाला ओपनली बोलता येणार आहे. काही शिकायचं असेल तर ते हक्काने सांगता येणार आहे, सर मला याच्यात इंटरेस्ट आहेत. आणि ज्या पद्धतीने ते मॅनेजमेंट करत आले आतापर्यंत, तर मला पॉडकास्ट घेताना मजा आली. तर त्यांच्या सहवासात अजून राहिल्यानंतर बऱ्याच गोष्टी शिकायला मिळतील. सो थँक्यू सो मच सर, तुम्ही इथं आलात आणि इतक्या बिझी शेड्यूलमधून तुम्ही आमच्यासाठी वेळ काढला आणि खरंच गप्पा मारताना मजा आली. माझी तरी अशी अपेक्षा आहे की पुढे जाऊन कधी अजून एकदा संधी मिळाली तर डेफिनेटली आपण भेटूयात आणि नवीन काहीतरी विषयांवर आपण चर्चा करूयात, जेणेकरून जे मराठी ऑडियन्स असेल किंवा जे तरुण असतील जे आता पासआउट होतील त्यांच्या मनात बरेच प्रश्न असतात. तर एक अथॉराइज व्यक्तीकडनं जर चांगली उत्तरं त्यांना मिळाली की जे त्यांना प्रेरणा देतील किंवा योग्य गायडन्स देतील तर त्यांच्या करिअरसाठी ती खूप चांगली संधी असू शकते असं मला वाटतं. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ गाईज. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायचं विसरू नका. थँक्यू सो मच. थँक्यू सर. थँक्यू. धन्यवाद.